हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्मालिक, ते सांड निघाली अशेख ज्ञाने येणे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 18व्या अध्यायात ज्या श्लोकावर शास्त्राची परिसमाप्ती करतात, असा हा श्लोक मी थोडासा सेवेकरता विचार करण्याकरता घेतलेला आहे. गीताशास्त्राची सुरुवात कुठं झाली आणि गीताशास्त्राची परिसमाप्ती कुठं झाली याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांचे, गीतेच्या टीकाकाराची वेगळी मतं आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यामध्ये जगद्गुरू शंकराचार्यांचं मत असं आहे की गीतेची सुरुवात दुसऱ्या अध्यायाच्या गीताशास्त्राची सुरुवात दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकावर होते आणि गीताशास्त्राची परिसमाप्ती जी आहे ते 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकावर होते. अशा पद्धतीचा विचार जगद्गुरू शंकराचार्यांनी मांडलेला आहे. आचार्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे शास्त्र आलं कशा करता, तर अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेला व्यामोह, अर्जुनाच्या अंतःकरणाला निर्माण झालेला शोक, आपल्या समोर असलेले सगळेच्या सगळे आपले गोत्रज कुलज पाहुणे वडीलधारे गुरुजन या सगळ्यांच्या बरोबर मी युद्ध करायचं आणि या सगळ्यांना मारायचं. हे काय चाललंय? हे युद्ध मी कशासाठी करावं? अर्जुनाच्या अंतःकरणाला अशा पद्धतीची शंका निर्माण झाली, त्याच्यानं तो शोक व्याकुळ झाला. नको बाबा हे युद्ध करण्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं बरं. युद्ध करायचं नाही, सगळ्याच्या सगळ्या गोत्रजांना मारायचं. अरे जगातल्या सगळ्या राज्य लोकांशी भांडायचं, त्यांच्याशी युद्ध करायची आणि जी संपत्ती मिळवायची ती संपत्ती ज्यांनी भोगायची त्यांच्याशीच युद्ध करून त्यांना जर मारायचा प्रसंग आला तर हे युद्ध काय कामाचं? ज्या वडीलधाऱ्या मंडळींनी मला आजपर्यंत बोट धरून काही शिकवलं, ज्या वडीलधाऱ्या मंडळींनी मला नीतिपाठ शिकवले, ज्या वडीलधाऱ्या मंडळीच्या कृपाशीर्वादानं आज मी इतका मोठा झालो, त्याच वडीलधाऱ्या मंडळीला मारायचा प्रसंग माझ्यावर यावा, किती वाईट गोष्ट आहे. माझ्या कुलात जन्माला आलेली आहे, माझ्या बरोबरीची असलेली आहे, माझ्यापेक्षा मोठी असलेली आहे, माझ्यापेक्षा लहान असलेली आहे, ही सगळी मंडळी यांच्याशी युद्ध करावं, यांना मारण्याचा प्रसंग माझ्यावर यावा, याच्यापेक्षा हे युद्ध नको बाबा. अर्जुन बोलू नका, न बोलता बसा. अर्जुनाच्या अंतःकरणाला अशा पद्धतीचा व्यामोह होता की बाबा काय करू, हे युद्ध करण्याचा प्रसंग माझ्यावर आला. अशी ही आपल्या समोर असलेली समस्या अर्जुनाने जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर मांडली, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योगच येतो. अर्जुनाचा विषाद हा सुद्धा आपल्याकरता एक मोठा योग ठरला, कारण गीताशास्त्र त्यानं आपल्या हातात दिलं. नाहीतर विषादाला योग म्हणावा असं काय आहे? विषाद म्हणजे दुःख, मनुष्याला झालेलं दुःख हा काय योग असतो काय? चांगला योग आहे का हा? पण अर्जुन विषाद योग असं पहिल्या अध्यायाला जे भगवंतांनी नाव दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्याचं कारण काय? अर्जुनाचा विषाद सुद्धा जगाच्या कल्याणाचं तत्वज्ञान जगासमोर देणारा ठरला, म्हणून त्याच्या विषादाला सुद्धा योग म्हणा.
अर्जुनाने आपली समस्या देवासमोर मांडली. देवा काय करू, कसं करू, मी हे युद्ध करणार नाही, मला हे युद्ध करावं की करू नये काही कळत नाही. माझ्या अंतःकरणामध्ये युद्धाची भावना नाही. बसा बसा तिथं बसा, इथे जागा मिळेल तिथं बसा. माझ्या अंतःकरणामध्ये युद्ध करावं अशी भावना नाही, असं अर्जुन जेव्हा भगवंताच्या समोर बोलायला लागला, तेव्हा परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. ती उपदेशाची सुरुवात म्हणजे गीताशास्त्राची सुरुवात बरं का. म्हणून पहिल्या अध्यायाला वगैरे जगद्गुरु शंकराचार्याने शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणलंय. म्हणजे गीताशास्त्राची प्रवृत्ती व्हावी, म्हणजे गीताशास्त्र निर्माण व्हावं, त्याची प्रस्तावना करणारा हा अध्याय आहे. हा अध्याय म्हणजे गीताशास्त्र नाही. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांचं जे गीतेवरचं भाष्य आहे ते भाष्य पहिल्या अध्यायावर नाहीच आहे. मुळामध्ये पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला आचार्यांनी गीताशास्त्रातून काय सांगायचं आहे किंवा जगद्गुरु शंकराचार्यांना या गीताशास्त्राच्या माध्यमातून जगासमोर ज्ञानकर्म समुच्चयाचं जे खंडन मांडायचं त्या संबंधानं प्रस्तावना लिहिली. पण पहिल्या अध्यायावर टिप्पणी नाही, आचार्यांची भाष्य नाही. शंकराचार्यांनी भाष्य लिहायला सुरुवात केली ती दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. 11वा श्लोक कोणता? अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुनाला भगवंताने सांगायला सुरुवात केली, अर्जुना काय चाललंय तुझं, कोणाबद्दल तू शोक करायला लागलास? पंडित म्हणजे आत्मज्ञानी असणारे लोक कोणाबद्दलही शोक करत नाहीत हे सांगताना देवाने सांगितलं गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडित लोक जे गतासू, असू म्हणजे प्राण, ज्यांचे प्राण गेले त्यांच्याबद्दलही शोक करत नाहीत, आणि ज्यांचे प्राण आहेत त्यांच्याबद्दलही पंडित लोकांचा शोक नसतो. तू कशा करता? तू स्वतःला तर आत्मज्ञानी म्हणायला लागलास. स्वतःला ज्ञानी म्हणवतोस आणि शोक करायचं काही सोडित नाहीस. ज्याला ज्ञान आहे त्याच्या अंतःकरणाला शोक नसतो. जे गेले त्यांच्याबद्दलही शोक करायचं कारण नाही, आणि जे आहेत त्यांच्याबद्दलही शोकाचं कारण शहाण्या माणसाला नसतं. गेले त्यांच्याबद्दल शोक निर्माण होणं साहजिक आहे. लोक विचारतील असं आहेत त्यांच्याबद्दल शोक कुठं असतो? तर त्याचं उत्तर देताना काही टीकाकारांनी गीतेश असं सांगितलं, जे गेले ते जर अनुकूल असतील तर त्यांच्या जाण्यानं शोक निर्माण होतो, आणि जे आहेत ते प्रतिकूल असतील तर त्यांचं असणं आपल्याला दुःखदायक ठरतं. एखादा माणूस नातेवाईक आहे, तो जिवंत आहे, पण त्याच्यापासून आपल्याला भरपूर उपद्रव जर होणार असेल तर त्याचं असणंच आपल्याला टोचणार आहे ना, दुःख देणार आहे ना. मग त्याचं नसणं बरं, मग आहे म्हणून त्याचा शोक, आणि जो अनुकूल होता तो गेला म्हणून त्याचा शोक. असा गेलेल्यांच्याबद्दल शोक करणं काही लोकांच्या वाट्याला येतं, आणि काही लोकांच्या वाट्याला असलेल्या लोकांच्याबद्दल शोक करणं वाट्याला आलेलं असतं. पण पंडित जो आहे, आत्मज्ञानी जो आहे, तो विचार करतो की बाबा हे कोणीही शोक करण्यासारखे नाहीत, यांचा माझा सुतराम संबंध नाही. देहाचा आणि माझ्या देहाचा काही संबंध आहे म्हणावं तर देहाचा संबंध कधीच नसतो. यथा काष्ठंच समेयाताम महोदधौ समेत्यच व्यपेयाताम तद्वद्भूत समागमः. महाभारतामध्ये त्या संबंधामध्ये असं वर्णन आलेलं आपल्याला पाहायला सापडतं की नदीच्या प्रवाहात किंवा समुद्रात एखाद्या वेळेला 2 लाकडाचे ओढके इकडं तिकडं वाहत असतात, पण ते 2 लाकडाचे ओढके एक लाट आल्याच्या नंतर एका ठिकाणी येतात. काही काळ ते एका ठिकाणी चालत राहतात, आणि परत एखादी लाट येते आणि त्या दोघांना वियुक्त करून जाते. काष्ठंच समेयाताम महोदधौ. महोदधीमध्ये 2 लाकडं एका ठिकाणी येतात, आणि समेत त्याच्या व्यपेयाताम. संगम जरी त्यांचा झालेला असला, एका ठिकाणी ती काष्ठ जरी आलेली असली तरी थोडा वेळपर्यंत ती एका ठिकाणी जुळून मिळून संगमित होऊन अशी प्रवाहित होत असली तरी, परंतु दुसरी लाट आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा हे वर्णन केलेलं आहे. मिळती काष्ठे लोटता पूर आदळी दूर होती खल्लाळी.
पूर आल्याच्या नंतर नदीमध्ये वाहत जाणारी 2 लाकडं एका ठिकाणी येतात. काही वेळ ते मिळूनच प्रवाहित असतात आणि एखाद्या खडकावर ते लाकडं जर आदळली तर मग ते एकदम एकमेकापासून वियुक्त होऊन जातात. तद्वत भूत समागमः. महाभारत सांगतो की त्या लाकडाच्या ओंडक्यासारखा जगामध्ये असलेला देहांचा संबंध आहे. जन्माची एक लाट येते आणि 2 देह एका संबंधात येतात. मायबापापासून आपला जन्म झाला, ही जन्माची लाट आली आपल्या जीवनामध्ये आणि मायबापाच्या देहाशी आपला संबंध करून गेली. केवळ मायबापाच्या देहाशी आपला संबंध तिनं केलेला नसतो, तर अनेकाच्या देहाशी आपला संबंध तिनं केलेला असतो. किंवा लग्न झालं, लग्नाची एक लाट आली आणि त्या लग्नाच्या लाटेनं पती पत्नी या पद्धतीनं 2 देह एका ठिकाणी आले. पण हे एका ठिकाणी असणं किती वेळ चालायचं? समुद्रामध्ये 2 लाट आल्याबरोबर 2 ओंडके एका ठिकाणी आले खरे, पण ते एकाच ठिकाणी राहतात का? आदळे दूर होती खल्लाळी. एखाद्या खडकावर आदळण्याचा प्रसंग आला किंवा एखादी दुसरी लाट आली की ती दुसरी लाट आल्याच्या नंतर किंवा खडकावर आदळल्याच्या नंतर हे 2 ओंडके एकमेकापासून वियुक्त होतात. तशी कोणती तरी एखादी जन्माची, लग्नाची, सांसारिक लाट येते आणि 2 देह एका ठिकाणी येतात, पण मृत्यूची लाट आल्याच्या नंतर कोणाचंही काही चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यम आज्ञा. असं तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलं. काही चालत नाही, काही चालत नाही. यमाची आज्ञा झाल्याच्या नंतर काही चालत नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाळी. हे सगळे वियुक्त होणारे, एकमेकाच्या पासून सर्वांना वियुक्त कधी ना कधीतरी व्हावं लागतं. हा भूत समागम 2 लाकडाच्या ओंडक्यासारखा आहे. याचा अर्थ काय झाला? सर्वांचा वियोग ठरलेला आहे. मग वियोग जर ठरलेला असेल तर 2 देहाच्या संबंधानंतर त्या 2 देहाचा वियोग होणार. आता इथं अर्जुनाच्या समोर तर वियोग झालेला नाही, भविष्यत विरहाची वेदना आहे त्याला. हे युद्ध होईल, या युद्धामध्ये हे मारले जातील, म्हणजे या सगळ्यांचा मला वियोग होणार, विरह होणार, अशी भविष्यत विरहाची वेदना घेऊन अर्जुन संतप्त आहे, व्याकुळ आहे. माझ्या वाट्याला हे काय आलं? हे युद्ध मी कसं करू असं त्याला वाटत होतं. देवाने सांगितलं, काही कारण नाही अर्जुना, हे कोणीही टिकणारे नसतात. तू आज यांना मी मारणार आणि हे मरणारे असं जर समजत असशील, हे अनादि विश्वरचना ते लटिके काही. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखामध्ये शब्द घातले की बाबा, अनादि असलेली ही विश्वरचना, या विश्वरचनेमध्ये कित्येकाने जन्मावं, कित्येकाने मरावं, हे जर चालतच राहतं, रहाट गाडग्यासारखी ही जगताची स्थिती आपल्याला पाहायला सापडते. रिक्ता भवंती भरिताश्च रिक्ताहा. त्या रहाट गाडग्यावर बांधलेली ती मडकी असतात ना, ती सगळीच्या सगळी कशी, ते चाक फिरत राहतं, विहिरीतून पाणी घेऊन वर येत राहतं आणि वर आल्याच्या नंतर ती मडकी पालथी होत राहतात. म्हणजे रिकामं मडकं भरत राहतं, भरलेलं मडकं पुन्हा रिकामं होतं. हा जसा प्रकार आहे तसा संसारामध्ये जन्माच्या योगाने कुटुंब भरत राहतं आणि मरणाच्या योगाने कुटुंब रिकामं होत राहतं. चालत राहतं, हे चालत राहतं. काय रडायचं कारण आहे अर्जुना? शोक व्याकुल होण्याचं कारण काय सांग ना. गतासून जे गेले त्यांच्याबद्दल शोक करण्याचं कारण नाही. त्यांच्या देहाचा आणि तुझ्या देहाचा संबंध हा कायमचा होता का? मागं कधीतरी होता, आत्ता तो मागं कधीतरी नव्हता, आत्ता तो आहे आणि पुढे कधीतरी तो राहणारच नाहीये. मग जो मागही नव्हता आणि पुढेही नाही, तो वर्तमान काळात दिसत असला तरी तो नाहीच नाही म्हणावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता म्हणून मृगजळाच्या नदीचं उदाहरण आपल्याला सांगितलं. मृगजळाची नदी ब्रह्मगिरीसारख्या पर्वतापासून उगम पावत नाही आणि समुद्राला जाऊन संगमित होत नाही, म्हणून मध्यभागात दिसत जरी असली तरी ती नाहीच नाही. ब्रह्मगिरीहुनी न निघे आणि समुद्री किरण नरिगे, मध्ये दिसे ते वावगे मृगांबू जैसे. ब्रह्मगिरीपासून मृगजळाची नदी निघाली नाही, समुद्राला जाऊन ती संगमित झाली नाही, म्हणून मध्य भागात ती दिसत असली तरी नाहीच नाही. हे जसं मृगजळाच्या नदीचं चित्र आहे ना,
तसं देहसंबंधाचं दोघांचे देह एका ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांचा होणारा जो संबंध आहे तो माग नव्हता, पुढं राहणार नाही, वर्तमान काळात दिसत असला तरी नाहीच नाही, पण जीवाने तादात्म्य धरलेलं असतं. हा देह माझा, परदेह माझ्या संबंधातला. स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो. अर्जुन काय समजायला लागला? स्वतःच्या देहाला तो अर्जुन म्हणतो आणि संबंधित असलेले बाकीचे सगळे जे देह आहेत त्यांना म्हणतो हे स्वजन आहेत म्हणतो. आणि संग्रामा नाम मलिनू पापाचारू. आणि हा देह म्हणजे मी आणि समोरच्या सगळेच्या सगळे माझे अशी भावना निर्माण झाल्यामुळं जो संग्राम होणार आहे, जे युद्ध होणार आहे, याला मलिन पापाचरण असं तो समजायला लागला. वस्तुतः युद्ध मलिन नसतं, वस्तुतः युद्ध पापाचरण नसतं. क्षत्रियाच्या समोर प्राप्त झालेलं युद्ध त्यानं जर केलं नाही तर त्याला दोष लागतो, आणि ते केलं तर त्याला पुण्य लागतं. अशा पद्धतीचा विचार शास्त्रानं सांगितला. केलं पाहिजे, आपण होऊन युद्ध पुकारणे नाही. समोरून जर शत्रूनं युद्ध पुकारलं असेल तर ते युद्ध करणं क्षत्रियाचं कर्तव्य. मग अर्जुन स्वतःच्या देहाला मी म्हणत बसला आणि हे बाकीच्या सगळेच्या सगळे माझे आहेत म्हणत बसला. हे मीपणा आणि माझेपणा त्याला समोरच्या युद्धाला मलिन पापाचरण म्हणायला भाग पाडतो. अर्जुनानं सांगितलं मला हे युद्ध करवत नाही. देव म्हणतात काय झालं सांग ना. गेले त्यांच्याबद्दल शोक करणं, अरे मूर्खपणाच आहे. एक त्या भोजराजा कालिदासाच्या कथेमध्ये कथा आहे पहा. एका दिवशी काय झालं, भोजराजा दरबारात असताना त्यांच्या बायकोकडं, त्यांच्या धर्मपत्नीकडं तिची एक मैत्रीण आली. मैत्रिणीचं हिचं बोलणं चालू होतं. या दोघीचं बोलणं चालू असताना दरबाराचं काम संपलं. भोजराजे घरात आले. घरात आल्यानंतर अंतःपुरात गेले. अंतःपुरात एकदम त्या दोघीचं बोलणं चालू असताना त्यांनी प्रवेश केला. तिथे गेले, दोघी बोलत बसलेल्या मैत्रिणी. इथे त्यांनी प्रवेश केला. त्यांना माहिती नाही ही आली आहे इथे हिची मैत्रीण, आणि हे दोघी मैत्रिणी बोलत बसल्या. त्यांना माहिती नसताना ते दोघे बोलत असताना तिथं त्यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर भोजराजाच्या बायकोनं त्यांना सांगितलं, या मूर्ख. कोणाला म्हणते? नवऱ्याला. तसं तर ती भोजराजाचीच बायको रे, प्रत्येक बायकोच, फक्त ती मनात म्हणते, हिनं प्रकट म्हणलं एवढंच आहे. या मूर्ख. भोजराजाला वाटलं मी काय मूर्खपणा केला म्हणून माझ्या बायकोने मला मूर्ख संबोधन केलं. विचार आला. आणि आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली समस्या दरबारात सगळ्या पंडितासमोर ठेवणे आणि त्यांच्यापासून उत्तर प्राप्त करून घेणे हा भोजराजाचा नित्याचा क्रम होता. भोजराजाने बराच विचार केला रात्रभर. माझ्या बायकोने मला मूर्ख का म्हणावं? मी काय मूर्खपणा केला? मी जरी मूर्ख असलो तरी आत्ता हिच्या निदर्शनाला माझं कोणतं मूर्खपण आलं म्हणून हिनं मला मूर्ख म्हणावं? काही कळेना. तेव्हा भोजराजाने काय केलं? ही समस्या आहे. दुसऱ्या दिवशी दरबारात ही समस्या मांडायची ठरली. भोजराजा दरबारात जाऊन बसला. दरबारात बसल्याच्या नंतर एक एक पंडित यायला लागला. नमस्कार करून आपल्या आपल्या आसनाकडे निघाला. आला पंडित आला, त्यानं राजाला नमस्कार केला की राजाने स्वागता करता या मूर्ख. प्रत्येक पंडिताला भोजराजा जेव्हा मूर्ख म्हणत होता तेव्हा सगळेच्या सगळे पंडित खाली माना घालून जाऊन बसत. राजाच्या पुढं कोणाचं काय चालतं? सत्य पुढे शहाणपण चालत नाही म्हणतातच ना. काही चालायचं नाही. सगळ्यांनी विचार केला काय मूर्खपणा केला म्हणून राजाने आपल्याला मूर्ख म्हणावं. पण म्हणतोय, नाईलाज आहे, आपण त्याला प्रत्युत्तर करू शकत नाही. आपल्या आपल्या आसनाकडे चालले. आसनाकडे जात असताना शेवटी कालिदास आला. कालिदास हजर जबाबी. कालिदासाचं आगमन झाल्याबरोबर त्याच्याही स्वागताकरता भोजराजाने शब्द उच्चारले, या मूर्ख. कालिदास तिथे उभा राहिला. प्रत्युत्पन्न मती होती. क्षणात त्याला समोरच्या समस्येचं समाधान सांगता येत होतं. काय कारण आहे राजाने आपल्याला मूर्ख म्हणलं माहिती नाही, पण जी कारणं मूर्खपणाची असू शकतात ती कारणं राजाच्या समोर मांडावीत. याच्यापैकी कोणतंही कारण माझ्याकडे नसताना तुम्ही मला मूर्ख का म्हणता असं विचारावं म्हणून भोजराजाने त्यांना बोलायला सुरुवात केली. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे गतन्न शोचामी कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किं कारणम भोज भवामी मूर्खा. राजा मला तुम्ही मूर्ख म्हणता, काय कारण आहे? 5 कारणं मूर्खपणाची असू शकतात, पण 5पैकी एकही कारण माझ्याकडून आत्ता घडलेलं नसताना तुम्ही मला मूर्ख म्हणता. काय कारण आहे सांगा ना. पहिलं कारण त्याने सांगितलं, खादन न गच्छामी.
रस्त्यानं मी खात खात कधी चाललो नाही, मला मूर्ख म्हणायचं काय कारण? म्हणजे रस्त्यानं खात खात चालणारा मूर्ख. मला एकाने विचारलं, रस्त्यानं खात खात चालणारा मूर्ख असेल हो, पण गाड्यावर उभा राहून खाणारा? मी म्हटलं त्याचं काही भोजराजानं सांगितलं, कालिदासानं सांगितलं नाही. त्याचं काही कालिदासानं सांगितलं नाही. पण रस्त्यानं चालत खात खात चालणारा मनुष्य मूर्ख. काही माणसाला सवय असते बघा, खिशात उगीच शेंगदाणे घ्यायचे आणि खात चालायचं रस्त्याने. मूर्ख मनुष्य. राजाला त्याने सांगितलं, मी खात खात चाललो नाही ना, काय कारण आहे मला मूर्ख म्हणायचं? हसन्न जल्पे. दुसरं कारण त्यानं सांगितलं, हसत हसत मी बोललो नाही. कारण काही माणसाला सवय असते पहा, म्हणजे बोलण्यात हसण्यासारखं काही जरी नसलं ते हसतच बोलतात. आमच्याकडे गृहस्थ यायचे आमच्या वडिलाकडं. कोणती घटना गावातली त्यांच्याकडून आमच्या वडिलांना कळायची, आणि ते जे सांगायचे कोणती घटना असली तरी सुरुवातीला हसायचे आणि मग बोलायला लागायचे. गावात कोणी जर गेलं तर ते सांगायला, महाराज काय सांग, अरे काय सांगावं हे सांगायकरता हा हा करायची काय गरज आहे? अगोदर काय सांगावं महाराज, हा काय झालं, अमके गेले ना महाराज करायचं परत एकदा. हे हसन जल्पन म्हणजे हसत हसत बोलणारा तो एक मूर्ख. खादन्न गच्छामी हसन्न जल्पे गतन्न शोचामी. आपला मुद्दा इथं आहे, जे काही आपलं गेलं त्याच्याबद्दल शोक करणारा तो मूर्ख असतो. जे गेलं ते गेलं. वाईट वाटणं वेगळं आहे, तात्पुरतं वाईट वाटणं वेगळं आहे, आणि त्या शोकामध्ये बुडून राहणं वेगळं आहे. एखाद्याची संपत्ती गेली, चोरी झाली घरामध्ये, काहीतरी गेलं, ते गेलं याचं वाईट वाटावं स्वाभाविक आहे. पण गेलं हे जन्मभर घोकत राहायचं आणि त्याच्यातच दुःखी राहून पुढच्या कामाला लागायचंच नाही, पुन्हा संपत्ती जमवायचीच नाही, हा कुठला न्याय आला? म्हणून गेलेल्याबद्दल, संपत्ती असो की व्यक्ती असो, आपल्या संबंधातली संपत्ती गेली तरी मनुष्याला शोक निर्माण होतो, आणि आपल्या संबंधातली व्यक्ती गेली तरी मनुष्याला शोक निर्माण होतो. पण दोन्ही ठिकाणी अडकून बसू नये, हा त्याच्यातला तात्पर्य अर्थ आहे. कृतन्न मन्ये. चौथं कारण भोजराजाने सांगितलं, आपण जे काही केलेलं सत्कर्म आहे ते चव्हाट्यावर उभं राहून जगाला सांगत राहणारी जी माणसं असतात ना, महामूर्ख म्हणे. जे केलं ते सगळंच्या सगळं जगाला सांगत राहणारा मूर्ख असतो. आपल्याकडून जी चांगली क्रिया घडली तिचं वर्ण शास्त्राचं असं चिंतन आहे, आपल्याकडून घडलेलं कर्म, मग ते पुण्याचं असो की पापाचं असो, सांगण्याने कमी होतं. सांगितलं की कमी होतं. काय सांगावं मग? पुण्य सांगावं की पाप सांगावं? सांगण्याने कमी होतं, हा नियम आहे. पुण्य सांगितलं तर तेही कमी होणार, पाप सांगितलं तर तेही कमी होणार. काय सांगायचं? पाप. पण सांगतात काय? मावंद कशाचं असतो? तीर्थयात्रा केल्याचं असतं का? मग काही अयोग्य कर्मच केल्याच्या बद्दल कोणी जाहिरात करतो का? करत नाही. सत्कर्म झालं की मग वाचेचा चौबारा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, वाचेच्या चौबाऱ्यावर उभं राहून माणसं आपलं स्वतःचं सत्कर्म मांडत राहतात. म्हणे करू नये असं. आपलं सत्कर्म व्यक्त करू नये, असत्कर्म मात्र व्यक्त करावं. माझ्याकडून हा दोष घडलेला आहे असं मनुष्य जर वारंवार बोलायला लागला तर शास्त्र असं म्हणतं तुमचा तो दोष कमी होतो. ते एक प्रकारचं प्रायश्चित्त आहे. कारण काय, दोष बोलून दाखवणाऱ्या माणसाला जगामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही. हा असा दोष तुझ्याकडून घडला असेल तर तो आमच्याजवळ नको असं माणसं म्हणतात, आणि प्रतिष्ठा गेली की त्याचं प्रायश्चित्त होतं. म्हणून माणसं असत्कर्म, आपली प्रतिष्ठा गमावली जाते याच्याकरता व्यक्त करत नाही, आणि सत्कर्म मात्र व्यक्त करत राहतात. मी काही कालिदासाला सांगितलं, मी काही माझ्याकडून घडलेलं सत्कर्म जगात व्यक्त करीत बसलो नाही. वाचेच्या चौबाऱ्यावर उभा राहून मी काही माझ्याकडून हे सत्कर्म घडलेलं असं बोललो नाही. कशा करता मला मूर्ख म्हणता? गतन्न शोचामी कृतन्न मन्ये. 4 कारणं झाली पा. खादन्न गच्छामी, खात खात चालत नाही. हसन्न जल्पे, हसत हसत बोलत नाही. गतन्न शोचामी, गेलेल्याबद्दल शोक करत नाही. कृतन्न मन्ये, जे काही माझ्याकडून सत्कर्म घडलं त्याच्याबद्दल मी शेखी मिरवत नाही. आणि शेवटचं कारण त्यानं सांगितलं, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. दोघे एकांतात बोलत असताना त्यांच्यामध्ये तिसरा म्हणून मी टपकत नाही.
याचा अर्थ काय झाला? दोघांचं एकांतातलं बोलणं चालू असताना तिसरा जर तिथं जाईल तर दोष आहे, मूर्खपणा. मग ते पती पत्नीचं एकांतातलं बोलणं असू द्या की मित्राचं एकमेकाशी बोलणं असू द्या, पण ते दोघे एका बाजूला बसून रहस्यमय अशा काही गोष्टी जर बोलत असतील तर त्यांच्या बोलण्यामध्ये हस्तक्षेप करायचं काही कारण नाही. हा मूर्खपणा असतो. आणि हा मूर्खपणा असतो असं सांगून कालिदासानं सांगितलं, ही 5 मूर्खपणा व्यक्त करणारी कारणं याच्यातलं एकही माझ्याकडं नसताना मला तुम्ही मूर्ख का म्हणालात? कालिदासाचा लगेच सत्कारच केला हो भोजराजाने. त्याने सांगितलं माझं काम झालं. आता बोलत बसला नाही त्याला, बायकोनी मला मूर्ख म्हणलं होतं म्हणून मी हे विचारित बसलो, हे सांगायचं कारण नसतं बरं का. कारण मान सांगावा जना, अपमान सांगावा हा नियम आहे. पण ते जे काही झालं त्याच्यातून मूर्खपणाची जी कारणं कालिदासाच्याकडून व्यक्त झाली त्याच्यात आपल्याला गेलेल्याच्या बद्दल शोक करणे हे एक मूर्खपणाचं कारण मिळतं. मला काय सांगायचं आहे? देवाने अर्जुनाला हेच सांगितलं, अर्जुना जे गेले त्यांच्याबद्दलचा शोक पंडित करीत नाही. आणि पंडित शब्दाचा अर्थ तिथला जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितला, पंडा नाम आत्मविषया बुद्धी ये शांते पंडिताहा. ज्यांच्याकडे पंडा म्हणजे आत्मज्ञान आहे त्यांना म्हणायचं पंडित. सामान्य ज्ञान नाही, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे ज्ञानच आहे. पण हे ज्ञान मनुष्याचा शोक घालवायला उपयोगी पडत नाही. आत्मज्ञान मनुष्याला शोक घालवायला उपयोगी पडतं. म्हणून ते आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे असा पंडित म्हणजे सुजाण असलेला माणूस तो गेलेल्यांच्याबद्दल शोक करत नाही. आणि आहेत त्यांच्याबद्दलही शोक करण्याचं कारण नाही. जे आहेत पण उपद्रवी आहेत, जे आहेत पण प्रतिकूल आहेत, अशांच्याबद्दल शोक करणं सुद्धा कधी निर्माण होतं याचा जर विचार आपण केला तर ते आहेत आणि माझे आहेत म्हणलं की बिघडतं. आणि थोडासा परमार्थाच्या दृष्टीनं विचार करून, थोडंसं व्यापक जीवन जगण्याच्या दृष्टीनं विचार करून मनुष्य जर बघायला लागला ना तर आहेत ते प्रतिकूल आहेत याच्याबद्दल मनुष्याला कधीही चिंता निर्माण होत नाही. माणूस जेव्हा संकुचित विचार करतो, हे आहेत माझे आहेत आणि हे वाईट आहेत, हे मला त्रास देतात, इथंच अडकतो, तेव्हा मनुष्याला असलेल्या प्रतिकूल लोकांचं दुःख होतं. जे आहेत आपलेच आहेत, संबंधित आहेत, प्रतिकूल आहेत, पण एवढेच माझे आहेत असं नसून सगळं जगच माझं आहे ही भावना जेव्हा निर्माण होते ना तेव्हा असलेल्या प्रतिकूलाचं दुःख माणसाला कमी होतं. अजून वेगळी वेगळी कारणं मनुष्याला संबंधित असणाऱ्या प्रतिकूल लोकांचं दुःख होऊ नये याच्याकरता वेगळी वेगळी कारणं सांगता येतात. भागवतामध्ये ते वेन राजाचं चरित्र येतं. वेन हा राजा नास्तिक होता, दुष्ट होता. त्याचा बाप होता अंगराजा. अंगराजाला हा वेन त्याच्या पोटी जन्माला आलेला दुष्ट निघालेला पाहिल्याबरोबर त्याला वाईट वाटलं. वाईट वाटलेल्या अवस्थेत तो थोडा चिंताक्रांत होऊन बोलत बसला काही मंडळीशी. त्याच्यात त्यानं सांगितलं, मनुष्याला दुष्ट संतती होण्यापेक्षा संतती न झालेली बरी. हे दुःखाचं बोलणं आहे, दुःखाचं बोलणं आहे. झालेला पोटचा मुलगा वाईट निघाला याचं वाईट वाटतंय, म्हणजे जे जिवंत आहेत त्यांच्याबद्दलचा शोक त्याला निर्माण झाला आहे, जो करू नये असं देवाचं म्हणणं आहे. तो शोक निर्माण झाल्यामुळं तो म्हणतो की बाबा मनुष्याला संतती व्हावी आणि ती दुष्ट निघावी याच्यापेक्षा संतती न झालेली बरी. दुसऱ्यांदा त्यानं सांगितलं मनुष्याला संतती व्हावी आणि ती चांगली असावी, त्याच्यात मनुष्याचं कल्याण आहे. बरोबर, दोन्ही गोष्टी बरोबर त्यानं सांगितल्या. तिसऱ्यांदा बोलताना त्यानं सांगितलं, तिसऱ्यांदा बोलताना तो असं म्हणायला लागला, मनुष्याला संतती व्हावी आणि ती चांगली नसावी याच्यातच मनुष्याचं खरं कल्याण आहे. कसं कल्याण आहे? कसं कल्याण आहे? काय कल्याण आहे त्याच्यामध्ये? दुष्ट मुलगा होण्यापेक्षा न झालेला बरा. बरोबर बोललात. मुलगा व्हावा आणि तो चांगला व्हावा त्याच्यामध्ये मनुष्याचं कल्याण. बरोबर बोललात. पण मनुष्याला मुलगा व्हावा आणि तो दुष्टच निघावा, वाईटच निघावा, मायबापाला प्रतिकूलच असावा, हेच चांगलं आहे. काय बोलणं आहे हे? अंगराजाने त्याच्याबद्दल सांगितलं, निर्विद्येत ग्रहान मर्त्यो यत क्लेश निवहा ग्रहाहा. मनुष्याला घरदार वगैरे त्याची ही जी सगळी नश्वर संपत्ती आहे
ही अडकवून ठेवून दुःख देणारी आहे. या घरादारामध्ये अडकवून ठेवण्याचं काम चांगली संतती करते आणि वाईट संतती झाली की मनुष्याला घरादारात अडकून राहणं होत नाही. म्हणून वाईट मुलगा चांगला. कसा विचार करायचा आपल्यावर आहे. आपल्याला मुलगा नसला वाईट होण्यापेक्षा नाही हे चांगलं आहे म्हणून त्याच्यातही समाधानी राहता येतं. आपल्याला मुलगा आहे आणि तो चांगला आहे त्याच्यातही समाधान मानता येतं. आणि आपल्याला मुलगा आहे आणि तो वाईटच आहे त्याच्यामुळं गृहस्थाश्रमातून आपल्याला वैराग्य धारण करून घराच्या बाहेर पडणं शक्य आहे. ही गोष्ट चांगली आहे, परमार्थ करता येतो. त्यामुळं असा विचार केला की वाईट मुलाचंही दुःख होत नाही. अगतासून मला हे सांगायचं आहे, अर्जुनाला देवाने काय सांगितलं, जे गेले त्यांच्याबद्दल शोक नको आणि जे आहेत जिवंत आहेत त्यांच्याबद्दलही शोक नको. आणि कोणाबद्दलही शोक करू नये ही अवस्था प्राप्त होणं महत्त्वाचं असल्यामुळं देवाने अर्जुनाला सांगितलं अशोचान अन्वशोचाहात्वम. अर्जुना, ज्यांच्याबद्दल शोक करू नये, कोणाबद्दलही शोक करू नये. गेले त्यांच्याबद्दलही नाही, आहेत त्यांच्याबद्दलही नाही. गेलेले अनुकूल म्हणून त्यांच्याबद्दल शोक निर्माण होण्याची शक्यता पण नको. आणि आहेत ते प्रतिकूल म्हणून त्यांच्याबद्दल शोक निर्माण होण्याची शक्यता पण तोही नको. हा विचार आत्तापर्यंत आपण केला. तो कसा टाळायचा शोक याचा विचार थोडासा केला आपण. असा शोक कोणाबद्दलही करणं नको. पण अर्जुना, तू तो करायला लागलास. अशोचान अन्वशोचहा, जे शोचनीय नाहीत त्यांच्याबद्दल शोक करीत बसलास. आणि दुसरी गोष्ट देव बोलतात, जे शोक करण्यासारखे नाहीत त्यांच्याबद्दल तू शोक करतोस. एवढ्यातच जर मर्यादित तुझं बोलणं राहिलं असतं तर तुला समजावून सांगणं सोपं होतं. पण पुढची तुझी चूक अशी आहे, प्रज्ञावादांश भाषसे आणि मोठ्या मोठ्या ज्ञानाच्या गप्पा मारतोस. ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याबद्दल शोक करत बसतोस आणि मोठ्या मोठ्या ज्ञानाच्या गप्पा मारतोस. हे शोभत नाही, हे परस्पर विरुद्ध आहे. ज्ञान असल्याच्या गप्पा आणि ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याबद्दलचा शोक अंतःकरणात धारण करणं परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत या दोन. ज्ञान असेल तर शोक नाही आणि शोक असेल तर ज्ञान नाही. मग त्या ज्ञानाच्या गप्पा झाल्या. तुला तर शोक आहे आणि ज्ञानाच्या गप्पा तुझ्या चालू आहेत. बड्या बड्या ज्ञानाच्या गप्पा अर्जुनाने देवाच्या समोर मांडायला सुरुवात केली. देवा असं होईल, हे युद्ध झालं तर असं होईल, तसं होईल. हे लांबलचक सांगत असताना अर्जुनानं सांगितलं, काय सांगावं देवा, कुळहरणी पातके ती अंगा जडती अशेखे, मग तये वेळी तू कवणेके देखावासी. देवा, सतत तो आमच्याजवळ राहावास याच्याकरता आमचा प्रयत्न चालू असताना हे युद्ध घडलं आणि या युद्धामध्ये आमचं कुलहरण घडलं. सगळ्या कुळाचा नाश माझ्याकडून घडला. तर कुलहरणी पातके ती अंगा जडती अशेखे, सगळीच्या सगळी कुलहरणाची पातकं माझ्या अंगी जर जडली तर मग तयेवेळी तू कवणेके देखावासी. मग त्यावेळेला देवा सगळी पापं माझ्याकडे आल्याच्या नंतर पाप असताना तुम्हाला कसा दिसशील, मी तुला कसं पाहू, तुझा सहवास कसा अनुभवू. मला सतत तुझ्याजवळ राहायचंय. सकर्दम सरोवर अवलोकोनी चकोर नसेवित अभ्येर करुणी निघे. एखादा राजहंस सरोवरात राहतो ही गोष्ट खरी आहे, पण ते सरोवर जर चिखलानं भरलं तर तो राजहंस त्या सरोवराचा त्याग करून निघून जातो. सकर्दम सरोवर, कर्दम म्हणजे चिखल, चिखलाने युक्त असलेलं ते सरोवर पाहिलं, अवलोकुनी ते पाहिल्याच्या नंतर मग चकोर म्हणा, राजहंस म्हणा, हे काय करतात, नसेवित अभ्येर करुणी निघे. त्या सरोवराचं सेवन करण्याच्या ऐवजी त्याचा त्याग करून ते तिथून निघून जातात. देवा, त्याप्रमाणे माझं जीवन एका शुद्ध सरोवरासारखं जे आत्तापर्यंत आहे आणि त्याच्यामुळं तुझ्यासारखा चकोर माझ्या या सरोवरामध्ये, चित्त सरोवरात किंवा माझ्या जीवन सरोवरामध्ये आत्तापर्यंत संगमित आहे. माझ्या जीवन सरोवराचं सेवन तुझ्या रूपात त्या चकोराने करणं चालू ठेवलेलं आहे देवा. पण चिखल जर भरला तर सरोवराचा चकोराने त्याग करावा. तसं पापानं माझं जीवन बरबटलं तर देवा माझ्यापासून तू दूर जाशील, दूर जाशील. उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, एखाद्या सुंदर उद्यानामध्ये, एखाद्या सुंदर झाडावर वसंत ऋतूमध्ये कोकिलेनं आलाप करावा, पण त्याच उद्यानाला आग लागली तर ती कोकिळा आता त्या उद्यानामध्ये बसून सुंदर पंचमालाप आळवीत राहते का? निघून जाते देवा.
उद्यान सुंदर होतं, कोकिळा तिथे बसून गात होती. पण त्या उद्यानाला आग लागल्याच्या नंतर ती कोकिळा तिथून जशी निघून जाणार, देवा तसं माझं जीवन सुंदर उद्यानासारखं आहे देवा. अजून माझ्या या जीवनरूपी उद्यानामध्ये देवा एका उत्तम झाडावर बसलेल्या कोकिळेसारखं तुमचं पंचमालाप गाणं आहे देवा. माझ्याशी तुम्ही सुंदर सुंदर ज्ञानाच्या गोष्टी बोलत राहता. पण कुलहरणाचं पाप घडलं आणि तो कुलहरणाचा अग्नी माझ्या जीवनरूपी उद्यानाला लागला तर तुझ्या रूपाचा कोकिळ माझ्या जीवनामध्ये राहणार नाही देवा, निघून जाशील तू. वेगवेगळे दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता योजिले. अर्जुनाच्या अंतःकरणातला भाव व्यक्त केला की बाबा हे युद्ध झालं की कुलहरण होणार आणि कुलहरणाचं पाप मला लागलं की देवा तूच माझ्याजवळ राहत नाहीस, तू जवळ राहत नाहीस, तुझा संग नाही, तुझा विरह होणार. यासाठी हे युद्ध नको. हे सगळं बोलणं कसं हो, हे तुम्हाला पटतंय का नाही? अर्जुन जे बोलायला लागलं ते छान वाटायला लागले की रे, वा 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 किती छान बोलला अर्जुन. सरोवर शुद्ध होतं, चकोर राहत होता, सरोवर चिखलाने भरलं, चकोर निघून जाणार. उद्यान सुंदर आहे, वसंत ऋतू बहरलाय, कोकिळा आलाप करते, पण अग्नी लागल्याच्या नंतर त्या उद्यानाला ती कोकिळा तिथून निघून जाते. तसं जीवन पापानं भरल्याच्या नंतर भगवान माझ्या जीवनातून निघून जाणार. अर्जुनाचं बोलणं बरोबर आहे का चूक आहे सांगा ना मला. किती छान बोलला अर्जुन, वाटतं आपल्याला. पण ज्ञानेश्वर महाराज काय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतात, हे प्रज्ञावाद आहेत तुझे, गप्पा आहेत ह्या सगळ्या ज्ञानाच्या. काय बोलायला लागलास तू? ज्याला तू मलिन पापाचरण म्हणायला लागलास, हे संग्राम करणं, हे युद्ध करणं पुण्याचं आहे अर्जुना. कोणत्याही क्षत्रियाला आपल्या जीवनामध्ये धर्मयुद्ध उपस्थित जर झालं तर त्याचं पुण्य वाटतं. ते पुण्य माझं उदयाला आलं असं तो म्हणतो. युद्धामध्ये मृत्यू प्राप्त झाला तर स्वर्ग आहे आणि युद्धामध्ये जर विजय प्राप्त झाला तर सगळी संपत्ती भोगायला मिळते. हतोवा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. युद्धात मारला गेलास तर अर्जुना तुला स्वर्ग प्राप्त होईल, कारण युद्धात मारला गेला त्या योद्ध्याला स्वर्ग प्राप्त होतो. हा धर्मशास्त्राने सांगितलेला दंडक आहे. आणि जित्वावा, जर तुला जिंकता आलं हे युद्ध, भोक्ष्यसे महिम, सगळ्या पृथ्वीचा उपभोग तुला घेता येईल, राजा होशील तू. हे देवाने सांगितलं त्याला. कशा करता? युद्ध कर म्हणतात देव. अर्जुन काय म्हणतो? युद्ध झालं तर पाप लागेल म्हणतो. युद्ध झालं तर पाप लागलं असतं तर देवाने युद्ध कर हे त्याला सांगितलं असतं का? याचा अर्थच असा आहे की अर्जुन जे बोलायला लागला ते सगळे प्रज्ञावाद आहेत, खरं प्रज्ञेचं बोलणं नाही. शहाणपणाचं बोलणं वाटावं असं तो बोलायला लागला. देवाने हेच सांगितलं, तू शोक करू नये त्यांच्याविषयी शोक करतोस आणि बड्या बड्या ज्ञानाच्या गप्पा मारतोस. इथं बिघडतंय. अरे जे गेले आणि जे गेले नाहीत त्यांच्याबद्दल शोक करण्याचं कारण नसतं. हे पंडित लोक शोक करीत नाहीत असं देवाने तिथं सांगितलं. मी कशा करता हे सगळं बोललो, मला एवढा विस्तार करण्याचं कारण नव्हतं, पण श्लोक समोर आला म्हणून विस्तार केला. हा श्लोक गीताशास्त्राचा प्रारंभ आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्लोकावर गीताशास्त्राचा प्रारंभ मानलेला आहे. अश्वच्छत्वा लोचन नावाचं एक प्रकरण सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं, म्हणजे ज्यांच्याबद्दल शोक करू नये असे हे सगळे असतात. याचं अवलोकन भगवंतांनी तिथे 5-7 श्लोकातून केलेलं आहे. हा गीताशास्त्राचा पहिला श्लोक, पहिला अध्याय, 47 श्लोक, शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. गीताशास्त्राच्या प्रवृत्तीचा म्हणजे निर्मितीचा हा प्रस्ताव झाला असं ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणं आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायातले 10 श्लोक सुद्धा ते शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावातच ढकलून 11व्या श्लोकापासून अशोचानन्वशोचस्त्वम या श्लोकापासून जगद्गुरु शंकराचार्यांनी गीताशास्त्र मानलं. आणि त्या शास्त्राची परिसमाप्ती कुठं? 18व्या अध्यायात. बरोबर आहे. पण 18व्या अध्यायाचे श्लोक किती? 78. त्या 78व्या श्लोकावर यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. इथं गीताशास्त्र संपतं असं आपल्याला जरी दिसत असलं तरी आचार्य म्हणतात, मी सांगतो 66व्या श्लोकावर गीताशास्त्राची समाप्ती आहे. सर्व धर्मान परित्यज्य, हा श्लोक आपण जो उच्चारला ना सुरुवातीला, त्याच्यावर गीतेची समाप्ती आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि.
मा शुचः. देवाने काय सांगितलं? अर्जुना, तू सर्व धर्माचा त्याग कर, मला एकट्यालाच शरण जा, मला एकट्याला शरण जा. देवाने मला एकट्याला शरण ये ही भाषा वापरली नाही. माम एकम शरणम व्रज. व्रज हा धातू जाणे या अर्थाचा आहे. मला एकट्याला शरण जा म्हणजे माझ्या मूळ रूपाला शरण जा असं देवाला सांगायचं आहे. मग काय होईल? अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. मी तुला सर्व दोषातून मुक्त करीन. मा शुचः, शोक करू नको. हा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. हा गीताशास्त्राच्या परिसमाप्तीचा श्लोक आहे. कशावरून? इथं शेवटचे शब्द आहेत मा शुचः, शोक करू नको. अर्जुनाला गीता सांगितली कशा करता? शोकमुक्त होण्याकरता. मग शोकमुक्तता हा अर्थ व्यक्त करणारा अशोच्य शब्द दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात आला. आणि मा शुचः म्हणजे शोक करू नकोस या अर्थाचे हे दोन शब्द गीतेच्या या 66व्या श्लोकावर 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकाच्या शेवटी आले. म्हणजे अशोच्यता आणि मा शुचः एका अर्थाचे हे दोन शब्द शोकराहित्य प्राप्त करून घेण्याकरता आलेलं हे गीताशास्त्र. याच्या उपक्रम आणि उपसंहारात हे दोन शब्द जर असतील तर हे गीताशास्त्र असं एवढंच आहे असं आचार्यांचं म्हणणं आहे. कसं आहे बघा, कोणतंही शास्त्र म्हणलं की त्या शास्त्राचा उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता लागते. शास्त्राचं तात्पर्य निश्चित करत असताना 6 लिंगांचा विचार करायला शास्त्रानं सांगितलेलं आहे. उपक्रमोपसंहारो अभ्यासः अपूर्वता फलम अर्थवादः उपपत्तीच लिंगन तात्पर्य निर्णय. या ग्रंथाचं तात्पर्य काय? या प्रकरणाचं तात्पर्य काय? एवढे श्लोक तुम्ही बोलला आत्तापर्यंत, पण याचं तात्पर्य काय हे निश्चित जर करायचं असेल तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये या 6 लिंगाचा विचार व्हावा लागतो. पहिलं लिंग त्याच्यातलं सांगितलं उपक्रमोपसंहार. उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता. जिथं उपक्रम झाला तिथंच उपसंहार झाला पाहिजे. नाहीतर उपक्रम दुसरीकडे असतो, उपसंहार दुसरीकडे असतो. ते आपलं बोलणं आहे. शास्त्रकार असं कधी करत नाहीत. जो विषय मांडायला त्यांनी उपक्रमात प्रारंभ केला त्याच विषयामध्ये उपसंहार असतो. याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणतात. उपक्रमोपसंहार अभ्यासः. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा सांगणं. पौनः पुण्येन करणं अभ्यासः. अभ्यास शब्दाची व्याख्या आहे पुन्हा पुन्हा करणं. त्या प्रकरणामध्ये कोणती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली हे बघा. जी गोष्ट माणसाला प्राधान्यानं, वक्त्याला प्राधान्यानं जी गोष्ट सांगायची आहे, वक्तात ते व्याख्यान देत असताना मधून त्याचा उल्लेख करीतच राहतो. जे मांडायचं आहे त्याचा उल्लेख अधूनमधून होणारच ना. मग अधिक प्रमाणामध्ये कोणत्या गोष्टीचा उहापोह झाला, अधिक कोणती गोष्ट मांडली गेली, पुन्हा कोणती गोष्ट मांडली गेली हे बघा. अपूर्वता. त्या प्रकरणामध्ये अपूर्व असं काय सांगितलं गेलं? जो सिद्धांत व्यक्त करायचा आहे त्या सिद्धांताच्या दृष्टीनं काय अपूर्वता सांगितली गेली? किंवा अपूर्वता शब्दाचा अर्थ असा सांगितला आहे प्रमाणांतरेण अगम्यता अपूर्वता. म्हणजे मी जो विषय सांगायला लागलो हा विषय याच प्रकरणाने तुम्हाला समजणार आहे, अन्यत्र तुम्हाला हा विषय जाणून घेण्याची व्यवस्था नाही. याला अपूर्वता म्हणतात. उपनिषदाच्या अभ्यासातून जर आत्मतत्वाचा आपल्याला साक्षात्कार होणार असेल, आत्मतत्वाचं स्वरूप कळणार असेल तर उपनिषदा वाचून आत्मस्वरूपाचं वर्णन करण्याकरता प्रमाण नाही. ही अपूर्वता आहे. फलम. आपण ज्या प्रकरणाचा अभ्यास करायला लागलो त्या प्रकरणाच्या अभ्यासातून आपल्या पदरात काय पडणार आहे त्याचा एक विचार व्हावा लागतो. अर्थवादः. अर्थवाद म्हणजे स्तवन. त्या प्रकरणामध्ये कोणत्या विषयाची पुन्हा स्तुती झाली याचा एक विचार व्हावा लागतो. उपपत्ती. उपपत्ती शब्दाचा अर्थ युक्ती. कोणता विषय सिद्ध करण्याकरता वारंवार युक्ती सांगितल्या गेल्या हे पाहिलं पाहिजे. आणि एवढ्या 6 लिंगाचा अभ्यास झाल्याच्या नंतर त्या प्रकरणाचं तात्पर्य निश्चित होतं. तसं गीताशास्त्राचं तात्पर्य निश्चित करायचं असेल तर या 6 लिंगाचा अभ्यास करत असताना पहिलं लिंग उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. उपक्रम कुठं? अशोच्य शब्दावर. उपसंहार कुठं? मा शुचः शब्दावर. शोकराहित्य सांगण्यामध्ये गीताशास्त्राची प्रवृत्ती आहे. हे उपक्रम उपसंहाराच्या एक वाक्यतेतून आपल्याला लक्षात घेता येतं.
इथं भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तुला शोक करण्याचं कारण नाही, कारण मी तुला सगळ्या दोषातून मुक्त करीन. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सगळ्या पापातून सगळ्या दोषातून मुक्त करीन. पण त्याच्याकरता काय करावं लागेल? मामेकं शरणं व्रज. तू मला एकट्यालाच शरण जा, आणि एकट्याला शरण जा, मला शरण जा हे सांगायच्या आधी देवाने अजून एक गोष्ट सांगितली, सर्व धर्मान् परित्यज्य. तू सगळ्या धर्माचा त्याग कर. धर्माचा त्याग देवाने सांगावा. गीता काय सांगते? गीता धर्माचा त्याग सांगणारा ग्रंथ आहे का? आत्ता मी जसं जगद्गुरु शंकराचार्यांच्या मते दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकातल्या अशोच्य शब्दामुळं आणि 66व्या, हा जो आत्ता 18व्या अध्यायातला 66वा श्लोक मी सांगायला लागलो, या श्लोकातल्या माशुच्या हा शब्दावर गीताशास्त्राची समाप्ती सांगितली. त्याच्यामुळे उपक्रम आणि उपसंहार अशोच्य माशुच्या हा एकत्रित आला. काही लोकांनी सांगितलं तसं नाही, संबंध गीता बघा ना. अरे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव जरी असला तरी परंतु गीतेची सुरुवात कुठं आहे? धृतराष्ट्र उवाच. काय सांगितलं धृतराष्ट्राने? पहिला शब्द कोणता? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. तिथला धर्म शब्द उचला. गीतेचा शेवटचा श्लोक कोणता? 18व्या अध्यायातला 78वा श्लोक. त्याच्यातला शेवटचा शब्द सांगा मला. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयः भूतिः ध्रुवा नीतिः मतिर्मम. शेवटचा शब्द कोणता? मम. पहिला शब्द कोणता? धर्म. मम धर्म, हा म्हणजे माझा धर्म, म्हणजे स्वधर्म सांगायकरता गीता आली. एकमत असं येतं. मग स्वधर्म सांगण्याकरता आलेली गीता आहे. हे जर गीतेच्या पहिल्या आणि शेवटच्या शब्दात आलेल्या धर्म आणि मम या दोन शब्दाच्या संयोगातून मम धर्म हा म्हणजे माझा धर्म म्हणजे स्वधर्म तो सांगण्याकरता गीता आलेली आहे असं जर शास्त्र सांगत असेल, तर मग देवानी या 66व्या श्लोकावर अर्जुना तू सर्व धर्माचा त्याग कर अशी भाषा का बोलावी असं लोक विचारतात. पण इथल्या धर्मशब्दातून काय सांगितलं गेलं याचा विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी आपल्याला महत्त्वाची आहे. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडू निघाली अशेख ज्ञाने येणे. ज्ञानेश्वर महाराजांनी अशा पद्धतीचा उपदेश इथं केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वर्ग नरक सूचक, स्वर्ग आणि नरकाची सूचना देणारे असे जे धर्माधिक आहेत, धर्म अधर्म, स्वर्गाची सूचना देणारा धर्म, नरकाची सूचना देणारा अधर्म. मी अधर्म केला की मग मला लक्षात घेतलं पाहिजे मला नरक प्राप्त होणार पुढं, आणि मी धर्माचरण केलं की मी लक्षात घेतलं पाहिजे मला पुढं स्वर्ग प्राप्त होणार. म्हणजे स्वर्ग प्राप्तीची सूचना देणारा धर्म, नरक प्राप्तीची सूचना देणारा अधर्म, या दोघांना जन्म देणारं कोण आहे? धर्म आणि अधर्माला जन्म देणारं कोण आहे? अज्ञान व्याले धर्माधिक. अज्ञानाने या धर्माधिकाला जन्म दिलेला आहे. हे धर्म अधर्म वगैरे कसे निर्माण होतात? थोडी वेदांतात त्याची परंपरा शृंखला जी सांगितलेली तिचा विचार करा ना. हे कसं निर्माण होतं? वेदांतात त्याच्याबद्दल असं सांगितलं, मनुष्याला देह प्राप्त होतो. इथून मागं जायचं आता. हा देह प्राप्त झाला कशासाठी प्राप्त झाला? सुख दुःख भोगण्याकरता प्राप्त झाला. कर्मी जै उरावे तैतीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म भोगण्याकरता सुखदुःख भोगण्याकरता म्हणून देह प्राप्त होतो. म्हणजे देहाला कारण काय? सुखदुःखाचा भोग. सुखदुःखाला कारण काय? सुखदुःख कशातून निर्माण होतं? पाप पुण्यातून. पुण्यातून सुख आणि पापातून दुःख निर्माण होतं. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. ज्ञानेश्वर महाराजासारखे संत सांगतात, विधीची वाफ चुकवी अन्याय बीज वाफवी कुकर्माचा करी राब जरी तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. विधीची वाफ चुकवी, शेतीत घेतले जाणाऱ्या पिकाच्या उदाहरणातून ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले. जमिनीत पाऊस पडतो, पाऊस पडल्यावर लगेच पेरणी असते का? वापसा यावा लागतो, वापसा यावा लागतो.
तो वापसा आल्याच्या नंतर जे बीज पेरायचं असतं त्याच्यापासून पीक निर्माण होतं. हा दृष्टांत घेऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, विधीची वाफ चुकवी. आपल्या जीवनामध्ये शास्त्रानं सांगितलेल्या विधिवाक्यापासून निर्माण होणाऱ्या धर्मकर्माचा वापसा चुकवला माणसाने. अन्याय बीज वाफवी, विधीचा वापसा चुकवला, अन्यायाचं बीज वाफवलं. कुकर्माचा करी राब जरी, आणि कुकर्माचा राब केला, कुकर्मच मोठ्या पिकाच्या रूपामध्ये निर्माण करून घेतलं, तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके. मग कुकर्मच मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येणाऱ्या पिकाच्या रूपात जर आलेलं असेल तर त्याच्यातून काय होतं, असंभाव्य पाप निर्माण होतं. आणि मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव, कोट्यवधी जन्मदुःखाचे जीवाला भोगावे लागतात. हे होतं, पापही निर्माण होतं, पुण्यही निर्माण होतं ना. विधीची वाफे सत्क्रियाची बीज आरोपे, मग जन्मशताचे निमापे सुखची मविजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विधीची वाफ चुकू दिली नाही, सत्क्रियाचं बीज पेरलं आणि त्याच्यातून निर्माण झालेलं जे पुण्य आहे त्या पुण्याच्या योगानं शेकडो जन्म सुख जीवाला भोगायला मिळतं. म्हणजे देह कशा करता आला, सुख दुःख भोगण्याकरता. सुख दुःख कुठून आले, धर्म अधर्मातून आले. धर्म अधर्म कुठून आले, धर्माधर्माला निर्माण केलं कोणी. धर्माधर्म कशातून निर्माण झाले, मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झालेल्या रागद्वेषातून धर्माधर्म निर्माण होतात. हा वेदांताचा निर्णय आहे. राग शब्दाचा अर्थ आपल्याला येतो तो राग नाही बरं का, किंवा गाय काळवतात तोही नाही बरं का. गाय काळवतात त्यालाही राग म्हणतात. आपण जेव्हा संतापतो तेव्हा त्यालाही राग म्हणतात. पण राग शब्दाचा अर्थ थोडा त्याच्या मागं अनुराग असा उपसर्ग लावून अनुराग शब्दातून जो अर्थ व्यक्त होतो ना, प्रेम, तोच राग शब्दाचा मूळ अर्थ आहे. राग म्हणजे प्रेम. आणि द्वेष, एखाद्याच्या संबंधानं प्रेम निर्माण होणं, एखाद्याच्या संबंधानं द्वेष निर्माण होणं, याच्यातूनच पाप पुण्य निर्माण होतात, धर्माधर्म निर्माण होतात. हे रागद्वेष कुठून आले, अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून आले. कोणाच्या संबंधानं प्रेम असतं आपल्याला, जो अनुकूल वाटतो त्याच्या संबंधानं. द्वेष कोणाच्या संबंधानं असतो, प्रतिकूल वाटतो त्याच्या संबंधानं. व्यक्ती असो वस्तू असो. माझ्यासमोर तुम्ही साखर आणून ठेवली, मला खावी वाटेल. माझ्यासमोर तुम्ही विष आणून ठेवलं, मला नको वाटेल. विष नको वाटलं, बाजूला केलं, द्वेष झाला. साखर हवीशी वाटली, मी जवळ केली, मला त्याचा राग म्हणजे प्रेम निर्माण झालं. हे रागद्वेष निर्माण होतात कशातून, अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून. अनुकूल प्रतिकूल ज्ञान कुठून येतं, भेदज्ञानातून. भेदज्ञान, हे दोन पदार्थ वेगळे आहेत असं कळाल्याच्या नंतरच मग हे अनुकूलन हे प्रतिकूल होईल ना. दोन पदार्थ वेगळे आहेत हे जर कळालंच नाही तर हे अनुकूलन हे प्रतिकूल माणसाला कळेल का, कळत नाही. हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे, हे कळाय करता अगोदर हे दोन पदार्थ वेगळे आहेत हे भेदज्ञान मला लागतं. याचा अर्थ काय झाला, अनुकूल प्रतिकूल ज्ञान निर्माण होतं भेदज्ञानातून. कशी शृंखला मागं कशी चालली बघा. कारण परंपरा मागची शोधतो आपण. देह प्राप्त झाला, सुखदुःखा करता. सुखदुःख निर्माण झाली पापपुण्यातून. पाप पुण्य निर्माण झाले धर्म आणि अधर्मातून. धर्म आणि अधर्म निर्माण झाले रागद्वेषातून. रागद्वेष निर्माण झाले अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञान निर्माण झालं भेदज्ञानातून. बरोबर. आता हे भेदज्ञान कुठून आलं, हे वेगळं ते वेगळं, अयम निज हा परहा वा, हा माझा हा परका, हे चांगलं हे वाईट, हे भेदज्ञान आलं कुठून. शास्त्र सांगतं आत्मस्वरूपाच्या अज्ञानातूनच भेदज्ञान येतं. म्हणजे काय झालं, आपल्याकडं येणारं जे स्वर्ग नरक इत्यादिकाची सूचना देणारे धर्म अधर्म किंवा शरीरापासून मागचे सगळेच्या सगळे पदार्थ हे मुळात कुठून आले, अज्ञान व्याले धर्मादिक. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द असे आहेत. मग काय करायचं, ते निर्दळून निघाली अशेख ज्ञान येणे. मी गीतेत जो त्याला ज्ञानाचा विचार सांगितला अर्जुना, हे सगळं ज्ञान घे. आणि या ज्ञानाच्या युगानं ते जे अज्ञान आहे, जे सगळी अनर्थाची परंपरा निर्माण करणार आहे, ते सगळंच्या सगळं घालवून टाक बाबा. आणि हे सगळं अज्ञान घालवणे हा जो आशय आहे, हा आशय कोणत्या शब्दाच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात, सर्व धर्मान परित्यज्य. तो सर्व धर्माचा त्याग कर. म्हणजे सर्व धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान आणि त्या अज्ञानाचा तर निराश कर.
अज्ञानाचा निराश कर. अज्ञानाचा निराश झाल्याशिवाय दुःखमुक्त व्हायचा नाही सर्जुना. तो शोकराहित्य तुला संपादन करायचं जर असेल तर त्याच्याकरता अज्ञानाचा निराश साधलाच पाहिजे तुला. अज्ञानाच्या निराशाशिवाय हे होत नाही. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूला उपदेश करताना एका ठिकाणी वसिष्ठ मुनीच्या मुखातले शब्द आहेत, न व्याधिर न विषम वापी तथान्यद्वापी भूतले दुःखाय स्वशरीरस्थम मौर्ख्यमेतद यथा नृणाम. मनुष्याला दुःख देण्याच्या कामात समर्थ असलेली बाकीची कोणतीही निमित्त, मग रोग असेल, विष असेल, बाकी कोणते निमित्त असेल, त्याच्याने दुःख होतं. खरं आहे, रोगाने दुःख होतं. शरीरात विषाचा संचार झाला मनुष्याला दुःख होतं. पण व्याधी आणि विष यासारखी जी बाह्य निमित्त आहेत ती माणसाला तेवढं दुःख देऊ शकत नाहीत जेवढं दुःख त्याच्याच शरीरात, त्याच्याच मनात असलेलं अज्ञान त्याला देतं. अज्ञानाने जेवढं दुःख आहे तेवढं दुःख दुसऱ्याने दिलं नाही, दुसरा देत नाही. सगळं दुःख वाट्याला येतं ते अज्ञानाच्या योगाने येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की जे धर्म अधर्म वगैरे पदार्थ तुम्हाला सुखदुःख देण्याच्या कामात समर्थ आहेत त्यांचा निराश करा. हे जे देवाचं बोलणं आहे ना, हे अंतत्वगत्वा अज्ञानाचा निराश करा हे सांगणं आहे. सर्व धर्मान परित्यज्य, तो धर्माचा त्याग कर. धर्माचा त्याग कर याचा अर्थ जो धर्म आचरायचा आहे, जो धर्म आचरल्याने कल्याण आहे असं भगवंताचं गीतेमध्ये जागी जागी सांगणं आहे, त्या धर्माच्या निराशाची भाषा ज्ञानेश्वर हे भगवान बोलत नाहीत. मग भगवान कोणती भाषा बोलतात? अज्ञान. अज्ञानाला धर्मशब्द लावला. कसा लावता येतो? माणसं परत विचारणार ना आपल्याला, अज्ञानाला धर्मशब्द कसा लावता येणार? त्याचं उत्तर असं आहे, धर्मशब्दाचा अर्थ धारण करून ठेवणारा. धारयति इति धर्म. या व्युत्पत्तीनं जर पाहिलं तर अज्ञान ही पुढची सगळी परंपरा आपल्या पोटात धारण करून ठेवत आहे ना. अज्ञान भेदज्ञानाला आपल्या उदरात धारण करतं. ते भेदज्ञान आपल्या उदरामध्ये अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला धारण करतं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान रागद्वेषाला धारण करतं. रागद्वेष धर्म अधर्माला धारण करतात. धर्म अधर्म पाप पुण्याला धारण करतात. पापपुण्य सुखदुःखाला धारण करतात. आणि त्या सुखदुःखाच्या भोगा करता तरी देह असतो बाबा. मग या देहाचा निराश व्हावा, याच्या पुढं मला देह नको अशी अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल, पहिल्यांदा काय करा? सुखदुःखाचा नाश साधा. सुखदुःखाच्या नाशाकरता काय करा? धर्म अधर्माचा नाश साधा. धर्म आणि अधर्माच्या नाशासाठी काय करा? रागद्वेषाचा नाश साधा. रागद्वेषाच्या नाशासाठी काय करा? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा निराश होईल असं काही करा. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा निराश व्हावा याच्याकरता काय करावं लागतं? भेदज्ञान गिळून टाकावं लागतं. आणि भेदज्ञान गिळायचं असेल तर त्यालाही जन्म देणारं, आपल्या पोटात साठवणारं जे अज्ञान आहे, जे सगळी पुढची अनर्थ परंपरा निर्माण करून बसलंय, त्या अज्ञानाचा नाश साधा. हे अज्ञान सगळ्या अनर्थाला धारण करून बसणार असल्यामुळं त्याला धर्म शब्द लावला. आणि अशा त्या संपूर्ण अज्ञानाचा निराश कर अर्जुना, आणि मला एकट्याला शरण ये. गीतेचं तत्वज्ञान लक्षात घे. मी तुला जे सांगितलं ते सगळंच्या सगळं ऐक. आणि हे सगळंच्या सगळं ऐकणं झाल्याच्या नंतर तुम्हाला एकट्याला शरण ये, अशी भगवंताची या ठिकाणची भाषा आहे. काय होईल याच्यानं? मला शरण येतो. कोणाला शरण जायचं? देवाला शरण जायचं. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जा. तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषांनीही सांगितलं. महाराज देवाशी एकदा जीवाला उपदेश करत असताना तुम्ही देवाला शरण जा हे सांगितलं. आणि देवाशी बोलताना सुद्धा तुकाराम महाराज बोलले, तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळिली दर्शने, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. तेव्हा तुझ्यासारखा मला त्रिभुवनात कोणी दिसत नाही. त्याच्यामुळे मी कोणाला शरण जाऊ सांग ना. ज्याला शरण गेल्याच्या युगानं दुःखाचा नाश होणार आहे. शरण जायचं कशा करता? हे गीतेनं जे जे सांगितलं ते सगळं साधन कशा करता आहे हो? दुःखाच्या नाशा करता. सर्व धर्मरूप असलेल्या अज्ञानाचा त्याग करा. कशा करता? दुःख नाशा करता. देवाला शरण जा. कशा करता? दुःख नाशा करता. हे देवाला शरण जाणं कसं जावं? सर्व भावे, सर्व भावाने शरण जावं. सर्व भावाने शरण जावं म्हणजे घरात असलेल्या सगळ्या भावाने एकदम देवाच्या दर्शनाला जावं असा अर्थ नाही.
असा अर्थ नाही. मग सर्व भावाने कायिक वाचिक मानसिक भाव, श्रद्धा, भक्ती, शरीराकडून घडणारी भक्ती, मनाकडून घडणारी भक्ती, वाणीकडून घडणारी भक्ती घेऊन देवाला शरण जा. भक्ती म्हणजे प्रेम. शरीरानं प्रेम करायचं तेही देवावर करा, वाणीनं प्रेम करायचं तेही देवावर करा, आणि मनानं करायचं प्रेम तेही देवावर करा. याचं नाव सर्व भावानं देवाला शरण जाणं. सर्व भावानं शरण जा. माम एकम शरणम व्रज, मला तो एकट्याला शरण जा असं देवाने सांगितलं. हे शरण जाणं अनेक पद्धतीनं शरणागतीचा विचार सांगितलाय बरं का. शास्त्रामध्ये 6 प्रकारची शरणागती काही ठिकाणी आली. आनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यतीति विश्वासः, गोप्तृत्ववर्णनं तथा, कार्पण्यम, आत्मनिक्षेपः, षड्विधा शरणागती. 6 प्रकारची देवाची शरणागती असते. कसं कसं शरण जायचं देवाला? पहिला प्रकार आनुकूल्यस्य संकल्पः, मी सदा सर्व काळ देवाला अनुकूलच राहणार आहे असा मनापासून संकल्प केला पाहिजे. नाहीतर प्रतिकूल परिस्थिती आली की माणसं देवाला प्रतिकूल होतात. प्रतिकूल परिस्थिती आली की देवाला प्रतिकूल होतात. देवाला आमचं सुख पाहावलं नाही म्हणतात. काहीतरी अनर्थ संसारामध्ये घडला की माणसं बोलतात असं काहीतरी देवाच्या बद्दलची प्रतिकूल भाषा. असेल देव तर त्यानं माझं चांगलं केलं असतं, पण ही संकटाची परंपरा आली, मी देव मानितच नाही. काय भाषा आहे ही? देवाला प्रतिकूलतेची भाषा झाली. पण तसं भक्त कधी करत नाही. शरण जाणारा भक्त त्याची पहिली शरणागती अनुकूल राहण्याचा संकल्प. काही हो अनुकूल, कशाही परिस्थितीमध्ये भक्ताचं देवाला अनुकूल राहणं असतं. अनेक भक्तांची उदाहरणे याच्याकरता आपल्याला सांगता येतात. कशीही परिस्थिती, न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, ऐसे माझी वाचा मज उपदेशी, आणि कलोकासी हेची सांगे. माझी वाणी मला असाच उपदेश करते आणि समोरच्या लोकांना सुद्धा असाच उपदेश करते म्हणतात तुकाराम महाराज. काय? न मिळो खावया, खायला नाही मिळालं तरी चालेल. न वाढो संतान, माझी वंशवृद्धी नाही झाली तरी चालेल. परिहा नारायण कृपा करो, फक्त नारायणाची कृपा. याला काय म्हणायचं? कशीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी देवाविषयी अनुकूलता. काही हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. न करी आणि काचा पांगिला, नामधारक तुझाच भला. भानुदास महाराजांच्या मुखातले हे शब्द आहेत. नाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज. विजयनगरच्या राजाने परमात्मा पंढरीनाथाला पंढरपुरातून विजयनगरला नेलं. देव विजयनगरला गेल्याच्या नंतर वारीच्या निमित्तानं आषाढी वारीला ही सगळी संत मंडळी जेव्हा पंढरपूरला जमा झाली, देवळात देव नाही हे पाहिल्यावर सगळे उद्विग्न झाले. काय झालं? देव कुठे गेले? पत्ता लागला की बाबा विजयनगरच्या राजाने देवाला नेले. ठीक आहे. सगळी संत मंडळी ज्ञानेश्वर महाराजासहित एका ठिकाणी बसले. विजयनगरच्या राजाने देवाला नेलेलं जरी असलं तरी तिथून देवाला परत आणायचं आहे. कोण जाणार सांगा? राजाकडून परत आणायचं आहे. कोण जाणार सांगा? भानुदास महाराजांनी सांगितलं मी जाऊन येतो. आणि भानुदास महाराज विजयनगरला गेले. विजयनगरला गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं. देवाच्या दर्शनात देवाने त्यांच्या गळ्यामध्ये रत्नाचा हार घातला. दुसऱ्या दिवशी ते तिथं नदीवर स्नान करून बसलेले होते. आणि राजाला देवपूजा करायला गेल्याच्या नंतर देवाच्या कंठातला हार चोरीला गेल्याचं कळालं. चौकशी सुरू झाली. शोधाशोध जे चालू झाल्याच्या नंतर नदीकाठी बसलेल्या एका ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये हा हार दिसला. त्यांना पकडलं, बंदी केलं, राजासमोर हजर केलं. आणि भानुदास महाराजांच्यावर चोरीचा आळ आला. तेव्हा भानुदास महाराजांना सुळावर द्यावं असं ठरलं. राजाने सांगितलं याला सुळावर द्या. त्यांनी सांगितलं हा हार कसाला तुझ्या कंठात? देवाने घातला. असं कसं होईल? ते मला माहिती नाही म्हणे. मी देवाच्या दर्शनाला गेलो, मी देवाचा प्रिय भक्त आहे, देवाने माझ्या कंठामध्ये हार घातला, एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला. तर कसं येईल काय नाही मी तुम्हाला त्याच्याबद्दल तर्क देऊ शकत नाही. तुम्हाला जे शासन करायचं ते करा. आणि ते शासन करायचं ठरल्याच्या नंतर सुळावर द्यावं असं ठरलं. गावाच्या बाहेर सूळ उभा केला गेला. सूळ म्हणजे कसा मोठा खिळा असतो. त्या खिळ्याच्या वरच्या बाजूनं, टोकाच्या बाजूनं
त्या ज्याला शिक्षा करायची आहे, ज्याला सुळावर चढवणं म्हणतात, त्या माणसाचं पोट लावलं जातं. म्हणजे पोटात तो खिळा घुसावा, घुसता घुसता तो फाटत 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 खाली उतरावा आणि मरावा. हे सुळावर देणं असतं. भानुदास महाराजांना सुळावर देण्यासाठी त्या सुळापर्यंत जेव्हा नेलं, तेव्हा भानुदास महाराजांनी देवाला कळवळून प्रार्थना करताना सांगितलं, देवा, मी काही राजाला मला सुळावर देऊ नका म्हणून सांगणार नाही. नकरी अणिकाचा पांगिला, दुसऱ्याच्या कोणाच्या पदराला मला बांधू नका देवा, मी तुझाच नामधारक आहे. त्याच्यामुळं काही आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवन खाये, परी मी तुझी वास पाहे गा विठोबा. देवा, हे आकाश जरी तुटून माझ्या अंगावर आत्ता पडलं तरी मी दुसऱ्याला शरण जाणार नाही. ब्रह्मगोल भंगा जाये, हे सगळ्याच्या सगळा ब्रह्मांडाचा पसारा भंगण्याचा प्रसंग आला तरी मी देवा दुसऱ्याला शरण जाणार नाही. वडवानल त्रिभुवन खाये, समुद्राच्या उदरात असलेला तो वडवानल अग्नी त्यानं सगळं त्रिभुवन जाळून टाकायचं ठरवलं. नाही देवा, परी मी तुझीच वास पाहे का विठोबा. तूच यावं, मला दोषमुक्त करावं, तूच यावं आणि माझ्यावरचं संकट निरसन करावं. दुसऱ्याला न करी अणिकाचा पांगिला, नामधारक तुझाची भला. हे भाषण, हे उद्गार त्यांच्या मुखातून जेव्हा बाहेर पडले, आर्तस्वरात केलेली ही प्रार्थना जेव्हा भगवंताने ऐकली, तेव्हा भगवंताच्या कृपेनं त्या समोरच्या सोळाचं पाणी पाणी झालं. आणि मग भानुदास महाराजांना राजाने दोषमुक्त ठरवलं, सांगितलं म्हणे तुमचा देव तुम्ही घेऊन जा. मग भानुदास महाराज देवाला घेऊन पंढरपूरला आले. हे काय आहे? देवाने कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली तरी डगमगणे नाही. अनुकूल्यस्य संकल्प याला म्हणतात. दुसरा शरणागतीचा प्रकार सांगितला, प्रातिकूल्यस्य वर्जनम. देवाला प्रतिकूल व्हायचंच नाही. देवाने प्रतिकूल होण्याची परिस्थिती कितीही निर्माण केली तरी प्रतिकूलता नाही. देवाला प्रतिकूल होणे नाही. भीष्माचार्यांच्या चरित्रात हे पाहायला सापडतं आपल्याला. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथासमोर जेव्हा भीष्माचार्य आले, तेव्हा अर्जुन आणि भीष्माचार्याचं जे युद्ध झालं, त्या युद्धात अर्जुनाला जर्जर करून सोडलं भीष्माचार्याने. आणि वर्णन अशी आहे, महाभारतात तरी असं सांगितलं की भीष्माचार्यांनी सुयासारखे, टाचण्यासारखे बारीक बारीक बाण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बोटाला मारून बोटाच्या चिंध्या केल्या होत्या देवाच्या. हातात घोड्याचे लगाम होते ना अर्जुनाच्या, ते घोड्याचं संचलन व्यवस्थित देवाला करता येऊ नये याच्याकरता तो बाण यायचा, बोटाला लागायचा, बोटाला जखम व्हायची, रक्ताची चिळकांडी उडायची, हातातला लगाम दुसऱ्या हातात देवाला धरावा लागायचा आणि ती रक्ताची चिळकांडी अशी झाडत ते बोट दाबून धरून भगवान भीष्माचार्याचं कौतुक करायची. वा भीष्मा, याला म्हणतात बाण चालवणं. हे सगळं झालं आणि एका दिवशी भीष्माचार्याने अशी प्रतिज्ञा केली की बाबा आज मी देवाला हातामध्ये शस्त्र धरायला भाग पाडीन. त्या दिवशी घनघोर युद्ध झालं, देवाला शस्त्र धरावं लागलं आणि शस्त्र धरू म्हणजे अर्जुन जखमी झाल्यामुळं भगवान रागावलेले भगवान भीष्माचार्याच्या अंगावर एकदा रथाचं मोडकं चाक घेऊन धावून गेले, एकदा चाबूक घेऊन धावून गेले. पण रथाचं मोडकं चाक घेऊन माझ्या अर्जुनाला याने मारलं, या म्हाताऱ्याला मारतोच म्हणून भीष्माचार्याच्या अंगावर जेव्हा देव गेले. ऐका, युद्ध चालू असताना घोड्याच्या लगामाचं संचलन व्यवस्थित करता येऊ नये म्हणून बोटाच्या चिंध्या ज्या भीष्माचार्याने देवाच्या केल्या होत्या, तेच भीष्माचार्य चाक घेऊन या म्हाताऱ्याला मारतो म्हणून देव जेव्हा अंगावर धावून जातात तेव्हा धनुष्यबाण खाली ठेवतात आणि म्हणतात, देवा याच प्रसंगाची वाट पाहत होतो. तुला शस्त्र धरायला नवीन बोललो होतं ना देवा, आज तुला धरायला लावलं. माझी प्रतिज्ञा खरी झाली. मारा देवा मारा. म्हणजे प्रातिकूल्यस्य वर्जनम. देव चाक घेऊन अंगावर धावून आलेला असताना ज्या भीष्माचार्याला एरवी देवाच्या बोटाला बाण मारून चिंध्या करता येतात, बोटाच्या देवाच्या अंगावरचं कवच फोडता येतं, त्या भीष्माचार्यांना चाक घेऊन धावत आलेला देव मारायला आलेला असताना त्याचा प्रतिकार करणं शक्य नव्हतं का? शक्य होतं ना. पण तरी परंतु धनुष्यबाण खाली ठेवून देवा या म्हणणं हे काय? प्रातिकूल्यस्य वर्जनम. तिसरी शरणागती रक्षिष्यति इति विश्वासः.
भगवान माझं रक्षण करणारच आहे असा माणसाला विश्वास असला पाहिजे. भक्ताला विश्वास असतो कसल्याही संकटात भगवान मला राखणारच आहे. ते भीमाच्या चरित्रात एक सांगतात बघा. ते काय झालं, धर्मराजाला एका दिवशी धनुर्मास करण्याची इच्छा झाली. धनुर्मास म्हणजे धनुराशीला सूर्य असताना मकर संक्रमण असतं ना आपलं, हे मकर संक्रमणाच्या आधी म्हणजे एका राशीमध्ये सूर्य एका महिन्यानंतर जातो, बदलतो राहतो. चैत्र महिन्यामध्ये तो मेष राशीला असतो, वैशाखात तो वृषभ राशीला येतो, असं ते सूर्याचं संक्रमण होत राहतं एका महिन्याला. त्याच्यात धनुराशीला सूर्य असताना म्हणजे वृश्चिक रास संपवून सूर्य जेव्हा धनुराशीत येतो आणि पुढं मकर संक्रमण होऊन मकर राशीत जायचं आहे, तो मधला जो धनुराशीत असण्याचा काळ आहे त्याला धनुर्मास म्हणतात. आणि हा धनुर्मास महाविष्णूच्या विशेष उपासनेचा काल मानला जातो. या काळात सूर्योदयाच्या आधी देवाला नैवेद्य समर्पण करणं, वैश्वदेव सूर्योदयाच्या आधी करून घ्यायचा, देवाला नैवेद्य सूर्योदयाच्या आधी समर्पण करायचा आणि जमलं तर भोजनसुद्धा सूर्योदयाच्या आधी करायचं, असा नियम असतो. ते ठराविक पदार्थ असतात, खिचडी करतात, त्याच्याकरता बाजरीची भाकरी करतात, लोणी असतं, असं काही त्याच्याकरता करावं लागतं. धनुर्मास भगवान महाविष्णूला अतिप्रिय आहे. धर्मराजाने एका दिवशी विचारलं, अरे धनुर्मास चालू आहे ना, पंचांग पाहिलं तर कळालं की उद्याच संक्रमण मकर संक्रमण येतं आहे, म्हणजे बहुतेक हे 13 जानेवारीला बोलणं झालं असावं किंवा 12 जानेवारीला. ते झालं, त्यांनी सांगितलं उद्याचा एकच दिवस राहिला म्हणे धनुर्मासाचा. धर्मराजाने सांगितलं मग आपण करायचा का धनुर्मास उद्या? करायचा ठरलं, कुटुंबामध्ये सगळ्याच करायचा. पण धर्मराजाने सांगितलं श्रीकृष्ण परमात्मा जेवायला असल्याशिवाय मला धनुर्मासाचं जेवण गोड लागायचं नाही. भीमदादा बसले होते, ते भीमानं सांगितलं दादा काळजी करू नका, उद्या सकाळी जेवायला देवाला घेऊन येतो म्हणे, सुरू करा तयारी. घेऊन येतो म्हणे. देवाला वाटलं, धर्मराजाला असं वाटलं की भाऊ भगवान इथं कुठं जवळपास आले असावेत, या भीमाला माहिती असेल याच्याकडं मुक्कामाला येणार असतील, म्हणून सकाळी जेवायला देवाला घेऊन येतो म्हणतोय. विश्वास ठेवला. सगळी तयारी सुरू झाली. धनुर्मासाकरता सकाळी उठून स्वयंपाक वगैरे करायचा म्हणून सगळ्यांनी, द्रौपदी वगैरे स्त्रिया कामाला लागल्या. सकाळ झाल्यावर उठून धर्मराजे स्नान करून देवपूजा वगैरे करून बसले. नैवेद्य समर्पणाची वेळ आली आणि धर्मराजाला सहज वाटलं भीमाचं काय चाललंय बघावं, देव कुठे आहेत. एका सेवकाला सांगितलं भीमाला जाऊन बोलावून आण म्हणल्याबरोबर भीमदादा असे घोरतच पडले होते. प्रवचनात बसलेल्या माणसापेक्षा जास्त घोरणं चाललं होतं, जास्त घोरणं चाललं होतं. तुमचं नाही, दुसरीकडचं सांगतोय. तुम्हाला कसं बोलू, अजून 2 दिवस तुमच्याशी बोलायचं आहे मला. हां, इथं कोणी झोपलं तर त्याचं उदाहरण मला दुसरीकडे उपयोगी येईल, पण इथं कसं सांगायचं ते. भीमदादा घोरत पडलेले. सेवकाला येऊन सांगितलं दादा ते अजून झोपलाय. अरे त्याला उठायला सांगा ना, देवाला घेऊन येतो म्हणाला. तो सेवकाला जाऊन उठवलं तेव्हा भीमदादाने सांगितलं सगळी तयारी झाली, पानं मांडल्यावर मला बोलव म्हणे, आत्ता नको, झोप रे थोडं. साखर झोप लागली, झोप रे. झोपून राहिला बिचारा. धर्मराजाची अशी तळमळ चालली की बाबा देव नाहीत, पानं मांडायची वेळ आली, नैवेद्य समर्पण झाला, वैश्वदेव झाला, अजून पानं मांडायला सांगा, भीमाचं म्हणणं. आणि तितक्या वेळात परत घोरायचाच बाबा. पानं मांडली, अन्न वाढलं, तूप वाढा म्हणा, मग येतो. तूप वाढलं, तूप वाढल्यानंतर धर्मराजाने सांगितलं त्याला आता ये म्हणावं, देवाला घेऊन ये म्हणावं, काय करतो बघू, त्याच्याकडे देव आहेत का विचारा तरी. त्यानं सांगितलं देव नाहीत. कुठे देव? द्वारकेमध्येच म्हणे. मग घेऊन येणार कसं? आणतो ना, तुम्हाला काय करायचं आहे. भीमाने काय केलं, अंगणात उभा राहिला. पानावर अन्न वाढल्याच्या नंतर भीमदादा अंगणात उभे राहिले. अंगणात उभे राहून गदा आणली होती हातामध्ये, ती गदा अशी फिरवली, वर टाकली आणि देवाला सांगितलं देवा या गदेनी या भीमाचं मस्तक आता चूर्ण होणार आहे, डोक्यात ही गदा पडायच्या आत माझ्या रक्षणाकरता धावून याल तर बरं, नाहीतर भीम मेला. गदा टाकलेली आणि देवाला संकट पडलं, देवाला ती गदा धरण्याकरता यावं लागलं. देव आले, गदा पकडली आणि विचारलं भीमा एवढा त्रास कशा करता रे. त्याने सांगितलं काही नाही, दादाला तुम्ही पंक्तीला पाहिजे होतात म्हणून बोलावलं म्हणे. हे काय आहे हो, गदा वर टाकल्यानंतर देव माझ्या रक्षणाकरता येणारच आहे हा विश्वास असल्याशिवाय भीमदादा हे करू शकतो का सांगा. नाहीतर गदा फेकून बसाल. असं करू नका.
तुम्ही सांगितलं ना प्रवचनामध्ये, गदा फेकली आणि खाली मान धरली की देव रक्षणा करता येतो. अरे त्या भीमा एवढी भक्ती पाहिजे तेव्हा येतो. मला येत नाही, मी सांगायला लागलो मला येत नाही, तुम्ही ऐकायला लागला तुम्हालाही येत नाही. तेवढी भक्ती असावी मग येतो, निश्चित येतो. तुमच्यापैकी कोणाच्या हृदयात तशी भक्ती असली तर धन्यवाद आहे त्याला. तशी भक्ती असावी मग परमात्मा रक्षणाकरता धावून येतो. हे रक्षिष्यति इति विश्वासः, देव माझ्या रक्षणाकरता येणारच आहे, हा जो भक्ताच्या अंतःकरणाला विश्वास असतो ना, याला एक शरणागती म्हणतात. ही तिसरी शरणागती. गोप्तृत्व वर्णन तथा, चौथा शरणागतीचा प्रकार सांगितला. माझं रक्षण करण्याकरता देव येणारच आहे हा जसा विश्वास लागतो, तसा रक्षणाकरता देवाशिवाय दुसरा कोणी चालत नाही ही भूमिका लागते. कार्पण्यम, त्याच्या पुढचा शरणागतीचा प्रकार सांगितला. आपली दीनता देवासमोर व्यक्त केली पाहिजे. अर्जुनानं ती सुरुवातीला व्यक्त केली पाहिजे गीतेमध्ये. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वं प्रपन्नं. कार्पण्य दोषोपहत स्वभावः. कार्पण्य म्हणजे दीनता बरं का. त्या दीनतेनं माझं आत्ता अंतःकरण देवा हरून बसलंय. हे कार्पण्य देवासमोर व्यक्त करावं. अनेक ठिकाणी भक्त कितीही मोठा असला तरी देवाच्या समोर स्वतःची हीन दीन अवस्था बोलून दाखवतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. देवासमोर बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी मायबापा, नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर. हे सगळं दोषाचा पाढा तुकाराम महाराज वाचतात. एकही दोष त्यांनी केलेला त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाही. पण हा सगळा दोष माझ्याकडून घडल्याचा पाढा तुकाराम महाराजांनी जो वाचून दाखवला ना देवाच्या समोर, त्याचं कारण काय? कार्पण्यम, आपली हीन दीनता देवाच्या समोर व्यक्त करणं ही एक शरणागती आहे. आत्मनिक्षेपा, शेवटी सांगितलं सर्वस्व परमात्म्याला समर्पण करणं. अशी 6 प्रकारची शरणागती आहे. भगवान इथं सांगतात, तू सर्व धर्म रूप असलेल्या अज्ञानाचा निराश कर अर्जुना, आणि मला सर्व भावाने शरण ये. शरण जा, माझ्या मूळ रूपाला शरण जा. 6 प्रकारची शरणागती आहे. तशी अनेक ठिकाणी 3 प्रकारची शरणागती काही ठिकाणी सांगितलेली पाहायला सापडते बरं का. तस्यैवाहं ममैवासौ स एवाहमिति त्रिधा भगवत शरणत्वं स्यात् साधनाभ्यास पाटवात. मनुष्याची साधना भक्तीची जशी जशी पुढं सरकत राहील, साधनेचा जसा जसा परिपाक होईल तशी तशी त्याला पुढची शरणागती साधत राहते. कोणती? पहिली शरणागती ममैवासौ, तो देव माझाच आहे. पुढच्या अवस्थेत ममैवासौ तो माझा आहे हे पहिल्यांदा. तस्यैवाहम, मी त्याचा आहे पहिल्यांदा. तस्यैवाहम हे पहिल्यांदा. ममैवासौ, तो माझा आहे दुसऱ्यांदा. अगोदर म्हणायचं मी त्याचा आहे, त्याच्यानंतर म्हणायचं तो माझा आहे, आणि तो माझा याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर मी त्याचा किंवा तो माझा असं आमच्यामध्ये द्वैत राहिलेलं नसून तो आणि मी एकच आहोत. स एवाहम, मी तोच आहे, त्याच्याशिवाय त्याच्यात माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तुझं माझं नाही भेद, केला सहज विनोद. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं माझं, अशी अवस्था प्राप्त होणं ही तिसरी शरणागती असं काही ठिकाणी सांगितलं जातं. षड्विधा असेल, त्रिविधा असेल, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सर्व भावानं शरण जाणं याचा एक वेगळा अर्थ सांगितला आहे. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीघ महोदधी का गांगरी गाले जैसे. समुद्राला गंगेचं पाणी मिसळताना आपल्याकडे असलेल्या थेंबानिशी जसं मिसळतं, त्याप्रमाणे तुझ्याकडं जे जे आहे ते सगळं मला समर्पण करून शरणी ये असं भगवान बोलतात. काय काय द्यावं लागतं? अहम, पहिल्यांदा अहंकार देऊन टाका. वाचा, वाणी देऊन टाका. चित्त, आपलं मन देऊन टाका. अंग, देवोनिया शरणरीघ. अहंकार, वाणी, चित्त आणि अंग म्हणजे शरीर दिलं, सगळं दिलं.
हे सगळं देऊन देवाला शरण जाणं, त्रिविधा शरणागती, चतुर्विधा शरणागती, षड्विधा शरणागती, जी कोणती शरणागती आपल्याला साधेल ती शरणागती करणं, याला काय म्हणायचं? सर्व भावानं देवाला शरण जाणं. पण ह्याच्याकरता काय अगोदर काय करावं लागतं? सर्व धर्मरूप असलेल्या अज्ञानाचा निराश आणि त्याच्यानंतर मग भगवंताला सर्व भावानं शरण जाणं. एवढं केलं की काय होतं? त्याला मग भगवान सर्व दोषातून मुक्त करतो आणि शोकरहित करतो. हे या श्लोकातून भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपल्याला विचार काय करायचा आहे? विठोबाचा धर्म जागो हा विषय आहे आपला. आता विठोबाचा धर्म जागवतो. विठोबाचा धर्म कोणता? या श्लोकाच्या आधाराने विचार करत असताना अगोदर धर्माचा विचार करायचा आहे. आणि धर्माच्या निरासाचंच प्रकरण तुम्ही बोलत बसलात असं कोणी विचारलं तर हे धर्म, इथला धर्मशब्द अज्ञानवाचक हे आपण लक्षात घ्या. आणि अज्ञानाचा निराश करून देणं, सर्व प्रकारची शरणागती आपल्याला साधून देणं, आपल्याला सगळ्या दोषातून मुक्त करणं आणि आपल्याला सगळ्या शोकातून मुक्त करणं, हाच विठोबाचा प्रधान धर्म आहे. विठोबाचा धर्म जागो. विठोबाचा धर्म काय? तो परमात्मा आपल्याला अज्ञानमुक्त करतो, हा त्याचा धर्म आहे. गुरु कोणाला म्हणतात? जो अज्ञानातून मुक्त करतो त्याला गुरु म्हणायचं. गुशब्दस्तंधकारस्यात ऋकारस्तन्यवर्तकः. गु शब्दातून येणारं अज्ञान ऋ शब्दाने निराश असा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे अज्ञानाचा निराश करून देणारा, त्याचं नाव गुरु. गीतेमध्ये देवानी उपदेश केलेला असल्यामुळे देव गुरु आहेत. गुरु असल्यामुळे ते काय करतात? अज्ञानाचा निराश करून देतात. आणि अज्ञानाचा निराश करून देणं हे गुरुचं धर्मकार्य आहे, हे गुरुचं कर्तव्य आहे, हा गुरुचा धर्म आहे. जो गुरु अज्ञानाचा निराश करत नाही तो गुरु त्याचा धर्म पाळत नाही. म्हणून ते गुरु गीतेमध्ये एक वचन येतं, गुरवो बहवस्संती शिष्य वित्तापहारकाः. शिष्याच्या वित्ताचा म्हणजे द्रव्याचा अपहार म्हणजे जणू काही चोरीच करणारे असे गुरु भरपूर असतात म्हणे. तमेकम दुर्लभम मन्ये शिष्य चित्तापहारकाः. एक असा गुरु जगामध्ये दुर्लभ असतो की जो शिष्याच्या चित्तात असलेल्या त्रिविध तापाचं हरण करतो किंवा चित्ताचंच हरण करतो. चित्ताचं हरण करून चित्तच नाहीसं करतो, चित्त नाहीसं करून चित्त करतो. म्हणजे मन हे राम झाले, मन हे राम झाले हे करून देणारा जो गुरु असतो तोच गुरुच्या धर्माला, गुरुत्वाला जागणारा. परमात्म्याचा धर्म काय? सर्व धर्मरूप असलेल्या, धर्म आणि अधर्मात्मक असलेल्या अज्ञानाचा निराश करणं, हा पांडुरंगाचा धर्म आहे, विठोबाचा धर्म आहे. तो जागो. जागो म्हणजे त्या धर्माची जागृती असो. त्या धर्माची जागृती असो म्हणजे तो धर्म असा उद्दीपित असो. तो धर्म उद्दीपित असो म्हणजे तो कार्यक्षम असो. आणि तो कार्यक्षम असो म्हणजे आमच्या जीवनामध्ये त्यानं काहीतरी काम करावं. पांडुरंगाचा अज्ञान निरासकत्वाचा जो धर्म आहे तो आमच्या जीवनात उपयुक्त ठरावा. दुसरं, त्याला शरण जाणं. अरे त्याला शरण जाणं सुद्धा आमच्या हातात नाही हो. आम्ही त्याला शरण जावं असं त्यानं सांगितलं असेल पण त्याला शरण जाणे आमच्या हातात नाही. का? आमचा परमार्थ वेगळ्या पद्धतीचा आहे. परमार्थात दोन मार्ग सांगितले जातात, मर्कट शिशु आणि मार्जार शिशु न्याय. मर्कट शिशु न्याय, मार्जार शिशु न्याय. थोडंसं मर्कट शिशु म्हणजे माकडाचं पिलू आणि मार्जार शिशु मांजरीचं पिलू. दोन पिलाच्या बद्दलचा विचार थोडासा लक्षात घ्या ना. माकडी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या पिलाला घेऊन जाते आणि मांजरी सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिलाला नेते. पण कसं असतं बघा, माकडी काय करते? पोटाशी पिलू धरते. कधी पाहिलं असेल तुम्ही माकडीच्या पिलाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. आपल्या पोटाशी पिलाला धरते आणि ती पिलाला एक हात देते, म्हणजे समोरचा एक पाय त्यानं पिलाला असा लावलेला असतो आणि ती उड्या मारत इकडून तिकडं फिरत असते. पण एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना त्या माकडीला किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना त्या माकडीला पिलाला दिलेला हात जर सोडावा लागला तर माकडी काही विचार करत नाही, सोडून देते आणि पुढची फांदी पकडते. पिलू जर पोटाला घट्ट पकडून असेल तर जगलं आणि खाली पडलं तर हे आपल्या जातीचं नाही म्हणून माकडी त्याला पाहायलाही जात नाही म्हणे. पुन्हा हे माकडीच्या म्हणजे काय झालं, पिलाच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना आईच्या पोटाला घट्ट धरून बसणं ही पिलाची जबाबदारी आहे. आणि दुसरं मांजरीच्या पिलाचं कसं असतं, मांजरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिलाला नेते. कशी नेते? पोटाला धरून नेते का? नाही, तोंडात दातात धरून नेते. मोहाचे निसांगाडे लासी पिली धरी तोंडे,
तेथ दाताचे आगरडे के उठेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी हळुवारपणाचा विचार सांगताना अहिंसेचं चिंतन करत असताना सांगितलं, मोहाचे सांगाडे, पुत्रमोह असतो त्या मांजरीला. त्याच्यामुळं लासी म्हणजे मांजरी, ती काय करते, पिली धरी तोंडे, आपल्या तोंडात ती पिलं धरून घेऊन जाते, पण ते दात लागत सुद्धा नाही हो. आणि जबाबदारी कोणावर, पिलावर की माकडीवर, हे मांजरीवर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना मांजरीच्या पिलावर काहीच जबाबदारी नाही, मांजरीनंच त्याला घेऊन जायचं. आणि माकडीचं कसं, पिलावर जबाबदारी. आमचा परमार्थ कसा आहे, मरकट शिशुन्याय नाही, मार्जार शिशुन्यायाचा. आणि मार्जार शिशुन्यायाचा परमार्थ आमचा असल्यामुळं देवाला शरण जाणे ती आमची जबाबदारी नाही, त्याच्या शरणागतीत त्यानं आम्हाला ओढून घेणे. म्हणून त्यानं या धर्मालाही जागावं, विठोबाचा धर्म जागो. पुढं देवाने काय सांगितलं, मला शरण आल्याच्या नंतर सर्व पापातून मी तुला मुक्त करीन. त्यानं सर्व पापातून मुक्त करावं, हा त्याचा धर्म, त्याला त्यानं जागावं. आणि मा शुचा, आम्हाला त्यानं सांगितलं ना शोक करू नको, तर ते शोकरहित अवस्था प्राप्त करून देणं हाही त्याचा धर्म. याही धर्माला त्यानं जागावं असा विचार या श्लोकाच्या आधारानं आपल्याला करता येतो, तो मी आज व्यक्त केला. याच्यात विठोबा कोण आहे, धर्म काय आहे आणि विठोबाचा धर्म काय, याचा क्रमाक्रमाने आपल्याला विचार करायचा आहे. पण विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, हे जे शब्द आहेत ना, नामदेव महाराजाच्या एका अभंगातले आहेत. त्या अभंगात नामदेव महाराजाला विठोबाचा धर्म म्हणून कोणता धर्म अभिप्रेत आहे, आणि अन्य ठिकाणी सुद्धा धर्म जागो, विठोबाचा धर्म जागो असे जर शब्द काही आले तर त्याच्यातून विठोबाचा धर्म कोणता या संबंधानं जो विचार करावा लागणार आहे, क्रमाक्रमानं उद्या आणि परवाला आपण तो करू. आत्ता या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. विठोबाचा धर्म जागो. आज तर सुरुवात झालेली आहे, चांगली संख्या आहे. उद्या आणखी आपले जे आप्तजन असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांना सांगा. आणि उद्या संत वचनामृत मंडळाच्या या प्रवचनमालेचा दुसरा दिवस आहे, तेव्हा मोठ्या संख्येनं या प्रवचनमालेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सगळ्यांनी यायचे. खूप गहन विषय आहे, मोठा विषय आहे. आरतीसाठी अरुणाताई मस्के, श्रीराम शंकरराव पिंपळगावकर, महानंदा दयानंद एल्लेवाड, भीम कोटगिरे, लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब, गंगाधररावजी जोशी, मधुकरराव एरमवार, श्रीवत्सव इनामदार काका, मनोहरजी आयलाने, सदाशिव कुलकर्णी, या सगळ्यांनी मंचावर यायचे. आरती होईल, आरतीनंतर मग दर्शन होईल. रांगेमध्ये आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे. आरतीची मंडळी ज्यांची नावं घेतली त्यांनी ताबडतोब मंचावर यायचं आहे. आरती होईल. अरुण लोकुरवार यांनी पण या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे. ज्यांची नावं घेतली त्यांनी ताबडतोब मंचावर यायचं आहे. हॅलो.
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवेले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा प्रगट गुज बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायटकची ढेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको बाणे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनवोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नरसते स्वभा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय च समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण बोला 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु गुंडा महाराज की सद्गुरु हरि महाराज की जय।